मला स्वतःलाही वाटलं नव्हतं की मी ट्रॅव्हल कंपनी सुरू करू शकेन. मी खरं सांगू तर मला फ्लाय विथ रंजिताला उभं करताना नाही अडचणी आल्या. मला उलट क्रेझी फूडी रंजिता हे सगळ्यांपर्यंत पोहोचवताना मला खूप साऱ्या अडचणी आल्या. हिच्याशी काय बोलायचं, वेड्यासारखं रस्त्यावरती उभे राहतात, फोन घेतात आणि बोलत राहतात. काही जणांना इतकं हे वाटायचं की ती ओळखही नाही दाखवायची आमची. आपण ना काय करतो माहिती का, आपण एक्सपेक्टेशन खूप ठेवतो. आपण ना अशा गोष्टींना इग्नोरच केलं बरं, कारण की तुम्हाला माहिती आहेत ना तुम्ही योग्य आहात. माझी फॅमिली हे एका छोट्या गावातून होती. आमच्या आईंसाठी ही खूप मोठी रिस्क होती. आमच्या गावामध्ये तर म्हणजे खूप कमी लोक बाहेर पडतात. जे अगोदर आपल्याला सो कॉलेज म्हणतात अरे तेरे लिए तो सब कुछ, त्यावेळेस खरी नाती कळतात, आपल्यासोबत कोण आहे आणि आपल्यासोबत कोण नाही आहे. इतकं मोठं जेव्हा एखादी स्त्री एवढं मोठं साम्राज्य उभं करते, काही कोणी गॉडफादर नसताना, आत्ता ही रंजिता जी माझ्यासमोर बसलेली इथे कशी आली? मुळात मलाही फिरायला आवडतं, माझ्या मिस्टरांनाही फिरायला आवडतं. म्हटलं की चल आपण तर फिरतोय, आपल्यासोबत आपण सगळ्यांनाच फिरूया आता. अरे 50,000 दुबईमध्ये, अरे 20,000मध्ये थायलंड आहे, असं नसतं. 20,000 फ्लाईटचं तिकीट पण येत नाही, कसं तुम्हाला 20,000 नेणार. आपली 60 जणांचा आपला ग्रुप होता आणि तिथे माझा ऍक्सिडेंट झाला. मी हॉस्पिटलाइज झाली. टूरवरती कुणालाच माहित नव्हतं की मी हॉस्पिटलाइज झाली आहे. बस कुणासाठी थांबत नाही. आज का थांबवली आहे? मी त्या दिवशी पडली दिसली नाही, या पडलेल्या बरोबर दिसल्या. ती दिसते अजिबात येऊ नका तिच्यासोबत. ती दिसते फ्लाय विथ रंजिता नाव आहे, अजिबात जाऊ नका तिच्यासोबत. का? नमस्कार, मी अंकिता अशोक प्रतिभा लोखंडे. बीइंग वुमन या आपल्या शोमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. एकेकाळी घरातल्या छोट्याशा स्वयंपाकघरात चवीनं स्वप्न उकळणारी एक सामान्य स्त्री आज हजारो लोकांना त्यांच्या स्वप्नांचं जग दाखवते. तेही खरं खुरं अनुभवण्यासारखं, आठवणीत साठवून ठेवावं असं. ती आधीपासूनच फूडसाठी प्रचंड क्रेझी आहे. तिने खूप अडचणी पाहिल्या, पण त्या सगळ्या पचवून हसऱ्या चेहऱ्यानं तिनं स्वप्न जगण्याचा प्रयत्न केला. फूड ब्लॉगर म्हणून सुरू झालेला तिचा प्रवास आता थेट दुबई, थायलंड, बाली, सिंगापूर, युरोपच्या टूर पॅकेजेसपर्यंत जाऊन पोचलाय. चला तर मग स्वागत करूया क्रेझी फूडी रंजिता या नावानं ओळख निर्माण करणारी आणि आता फ्लाय विथ रंजिता या ट्रॅव्हल कंपनीची मालकीन, मराठमोळी उद्योजिका, तुमची आमची लाडकी रंजिता. हॅलो, कशी आहेस? हॅलो, ठणठणीत. खूप मस्त दिसतेस. थँक्यू. तू पण खूप गोड दिसतेस. थँक्यू. आणि कसा चाललंय फ्लाय विथ रंजिता, काय म्हणते? फुल धमाल चालू आहे सगळ्यांची. फुल मज्जा चालू आहे. हे स्ट्रॉंग राहणं, इतकं पॉझिटिव्ह राहणं कुठून आलं रंजिता? गणपती बाप्पा मोरया हेच बोलायचं. हे बोलल्यानंतर ऑपअप एनर्जी येते. बरं, इतकं सगळं मोठं साम्राज्य उभं करताना हा प्रवास कुठून झाला? कारण का बरेच इंटरव्ह्यू झाले असतील, पण काही वेगळं सांगायचं असेल तर काय सांगशील? कारण का इतकं मोठं जेव्हा एखादी स्त्री एवढं मोठं साम्राज्य उभं करते, कोणतंही बॅकअप नसताना, काही कोणी गॉडफादर नसताना, तर काय सांगशील कुठून सुरुवात झाली आणि आत्ता ही रंजिता जी माझ्यासमोर बसलेली इथे कशी आली? ही सुरुवात झाली, मुळात मलाही फिरायला आवडतं, माझ्या मिस्टरांनाही फिरायला आवडतं. म्हटलं की चल आपण तर फिरतोय, तर आपल्यासोबत आपण सगळ्यांनाच फिरूया आता. आणि मग सुरुवात केली फ्लाय विथ रंजिताची. क्रेझी फूडी रंजिताला तुम्ही सगळ्यांनी भरभरून प्रेम दिलात. मग म्हटलं आता खाण्याचे सगळ्यांचे चोचले आपण पुरवलेलेच आहेत, आता जरा फिरण्याचेही चोचले पुरवूया. आणि मग काय जगभरात मग फिरायला सुरुवातही केली. आणि यासाठी सगळ्यात मोठा पाठिंबा म्हणजे कुटुंबाचा आहे माझ्यासोबत. पण जेव्हा मिस्टरांना फिरायला आवडतं, कारण का कसं आहे, जेव्हा स्त्री एकटी फिरायला जाते तेव्हा एक नवऱ्याचं असतं, बापरे बायकोसोबत नको. पण हा नवरा इतका पाठिंबा देतोय, मला नवऱ्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल की त्यांना कुठे फिरायला आवडतं. मुळात सगळ्यात अगोदर म्हणजे खाण्याची सवय त्यांना सगळ्यात जास्त आहे. म्हणजे आवड भरपूर आहे त्यांना. म्हणजे वेगवेगळं फूड टेस्ट करायला खूप जास्त आवडतं. आणि सुरुवात ही झाली की क्रेझी फूडी रंजिताची जी सुरुवात झाली ना, तीच ही झाली की त्यांना खूप वेगवेगळं फूड खायला आवडतं, फिरायला आवडतं, पण थोडंसं कॅमेरा शाय. आणि माझं आहे की कॅमेराला काही आपण कुणालाच नाही घाबरत असं. सो त्याच्यामुळे मी होस्टिंग करायची आणि ते कॅमेऱ्याच्या मागे असायचे, व्हिडिओ एडिटिंग करणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तेच करायचे. आताही असं आहे की ट्रिपचं सगळं बॅकअप अरेंजमेंट सगळं ते करतात. पण प्रत्येक ट्रिपच्या सोबत मी स्वतः असते, स्वतः त्यांची काळजी घेण्यासाठी असते. कारण की काय असतं की आपण स्वतः तिकडे असणं हे खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. कारण की आपण तिकडे क्विक डिसिजन काही असेल तर प्रत्येक गोष्ट आपण आपल्या हाताने हाताळत असतो. आता तू सगळीकडेच जाते, दुबई, थायलंड आणि युरोप, इथे सगळे टूर्स जात आहेत फ्लाय विथ रंजिताचे.
मला एक जाणून घ्यायचं की जेव्हा तू फूड ब्लॉगिंग करायची किंवा फूड ब्लॉगर होतीस किंवा आताही आहेस, तू रेस्टॉरंटमध्ये जातेस, स्वतः टेस्ट करतेस आणि मग खरा रिव्ह्यू प्रेक्षकांना देते. बरोबर. इथे जेव्हा आपण ओव्हरसीज प्रेक्षकांना घेऊन जातोय, आपण साता समुद्रा पार प्रेक्षकांना घेऊन जातोय, तेव्हा स्वतः आधी तिथे जाऊन तू चेक करतेस की कसं असतं, ही प्रोसेस काय असते? आपण स्वतः जाऊन तिथे, अगोदर माझी एक ट्रिप झालेली असते, स्वतः जाऊन सगळ्या गोष्टी चेक करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली टॅगलाईनच आहे की फ्लाय विथ रंजिता म्हणजे राहण्याची, खाण्याची, फिरण्याची ही उत्तम सोय. मग ही उत्तम सोय त्यांच्यापर्यंत कशी पोचावी ह्याचा मी पुरेपूर प्रयत्न करत असते आणि तो खराही ठरतो. ओके. म्हणजे टचवूड की आतापर्यंत असं मला कोणीही नाही भेटलं की त्यांनी सांगितलं की नाही मला हे नाही मिळालं किंवा मला तेच कमी वाटलं. जेव्हा मी पर्सनली त्यांना स्वतःहून विचारते की तुम्ही काही सजेशन असेल तर ते मला द्या, तर ते मला उलट म्हणतात की तू खूप काही देतेस बाळा, खूप काही देतेस, एवढ्यामध्ये एवढं नाही देत कोणी जेवढं तू देतेस. मला बस इतने में मेरे को बस और कुछ नहीं चाहिए जिंदगी में. खूप मस्त. पण मला अगदी पास्टमध्ये नाही जायचं आहे, पण एक असा सगळ्यांच्याच आयुष्यात एक असा काळ येतो जिथे सगळं थांबलंय असं वाटतं किंवा सगळं थांबवावं, गप्प बसावं आणि काहीच करू नये किंवा आपण अगदी टोकाचं पाऊल उचलतो. त्या फेजमधून रंजिता सुद्धा गेली. पण रंजिता जी उभी राहिली त्यानंतर ती कशी उभी राहिली आणि कोणामुळे उभी राहिली? तुम्हाला माहित आहे, एक असं म्हटलं जातं की आपल्याला लांब उडी मारायची असेल ना तर आपल्याला एक पाऊल थोडंसं मागे जावं लागतं, तरच आपण ती लांब उडी अजून लांबवरती आपली उडी जाते. जसं की बघ, शेर को थोडा बडी काय त्याला म्हणतात ते बडी छलांग लगाने के लिए 2 कदम पीछे आना पडतं असं म्हणतात ना हिंदीमध्ये. तो असं एक हे म्हटलं जातं की शेर को बडी छलांग लगानी हो तो उसे 1 कदम पीछे जाना पड़ता है, तभी वो बड़ी छलांग दे पाता है और वो धीरे से जाता है की उसकी मतलब चाल किसी को अंदाज नाही. वैसे मग तसंच आहे ते की भले तो माझ्या आयुष्यामध्ये तो एक काळ आला होता की ज्यावेळेस मला असं वाटलं की बस आता सगळं संपवायचं, पण समर्थ कृपे म्हणजे देवाची कृपा ती म्हणायची, स्वामींची कृपा, की ज्याच्यामुळे मी त्यामधून निघाले. आणि त्यावेळेस मी त्यांना सांगितलं आता मला काहीच नाही करायचंय, आता जे करायचंय ते तुम्हाला करायचंय आणि मला ह्यामधून काढा, ते तुमच्यावरती. आता तुम्हाला काढायचंय, तारायचंय, काय करायचंय ते तुमच्यावर करायचंय, असं मी त्यांच्यावरती सोडलं. आणि लिटरली त्यांनी इतकं छान मला त्यामधून बाहेर काढलं. जणू आपण फुलं कशी, कमळाचं फुल जे चिखलात असतं त्याला आपण अलगत बाहेर काढावं लागतं. तुम्ही कमळाला खेचून नाही बाहेर काढू शकत, त्याला तुम्ही त्या चिखलातून अलगतच बाहेर काढावं लागतं. त्याला स्वच्छ करावं लागतं पाण्याने आणि तेही अलगतच करावं लागतं. आणि मग ते कमळ जातं देवाच्या चरणाशी आणि मग त्याची किंमत किती वाढते. मग ते प्रत्येकाला हवं असतं ना. गर्दीमध्ये जेवढे उभे असतात ना आजूबाजूला, इथे देवाच्या जवळचं जे कमळ आहे तेही आम्हाला हवे, ते फुल हवंय आम्हाला, तोपर्यंत त्या कमळाला किंमत असते का? जेव्हा ते चिखलात असतं नसतं. फक्त लोक बघतात, लांबून फोटो काढतात आणि जातात, पण त्याला ती किंमत नसते. ती किंमत त्याला मिळते देवाच्या चरणाशी आल्यावर. तसंच देवाचंही आहे. जेव्हा तुम्ही देवाला म्हणतात ना, हाक मारता ना मनापासून की मला तू हवा आहेस, तो येतो तुम्हाला आणि त्याच फुलाप्रमाणेच तिकडनं बाहेर काढतो त्या अडचणीतून आणि अशा ठिकाणी नेऊन ठेवतो ना ज्याचा तुम्ही कधी विचारही केला नसेल. म्हणजे सगळं तू स्पिरिच्युअल त्याच्यानंतर झालीस की त्याच्या आधीपासून? नाही, मी स्पिरिच्युअल पहिल्यापासूनच होते. मला विश्वास पहिल्यापासूनच खूप होता. पण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये तो क्षण येणं खूप गरजेचं असतं आणि त्यामध्ये ना आपल्याला ना हा क्षण का आयुष्यामध्ये गरजेचं की त्यामुळे आपल्याला कळतंही की आपल्या जवळचं कोण आहे, लांबचं कोण आहे, नाती काय आहेत जवळची. जे अगोदर आपल्याला सो कॉलेज म्हणत अरे तेरे लिए तो सब कुछ, म्हणजे तुझ्या भाऊ वगैरे सगळे हे जी नाती असतात, ह्या नातीचं खरं अर्थ जो आहे तो त्या क्षणाला आपल्याला कळतो. ज्यावेळेस आपल्यावरती जे प्रॉब्लेम्स येतात, आपण जेव्हा एकदम खंगले जातो, त्यावेळेस खरी नाती कळतात. आपल्यासोबत कोण आहे आणि आपल्यासोबत कोण नाही आहे. अगदीच. पण मी खूप जेव्हा रिसर्च केला तेव्हा तू असं गमतीने सांगतेस की तुला अभ्यासाची फार आवड नव्हती, पण आता इतक्या नवीन क्षेत्रात तू पाऊल ठेवतेस, तिथे अभ्यास थोडा महत्त्वाचा आहे. म्हणजे तिथे तू कसा अभ्यास करते किंवा तिथे कसं मन लागतंय? हे अगदी बरोबर, खूप चांगला प्रश्न केला खरं तर. पण काय ना, मला अभ्यासाची आवड नव्हती, पण एक क्षण आला, माझं लग्न झालं आणि त्याच्यानंतर आम्ही 1 ते 2 जण झालो, बरोबर. आणि आमच्या दोघांची स्वप्न एकत्र आली. माझ्या मिस्टरांची ही आहे ना, म्हणजे रोहनची अशी आहे की आवड की पहिल्या क्रमांकाशिवाय त्यांनी कधी क्रमांकच नाही काढला. ओके. अभ्यासामध्ये अतिशय हुशार असं. आणि दोघांची स्वप्न एकत्र आल्यामुळे आता काय, मग दोघांनी हातात हात घालून चला आपली स्वप्न पूर्ण करू आणि आपल्यासोबत सगळ्यांची स्वप्न पूर्ण करूया. पण फ्लाय विथ रंजिता हे नाव जेव्हा देण्यात आलं की आत्ता मी माझी दुसरी कंपनी मी
करते ओपन, किंवा मी दुसऱ्या क्षेत्रात पाय ठेवते, जेव्हा ती साईन करतो ना अग्रीमेंट, ते एकदा साईन झालं की चला झालं ओपन. पहिला कोणाला फोन केलास रंजिता, किंवा पहिलं कोणाला सांगितलंस म्हणजे फ्लाय विथ रंजिताबद्दल? खरं तर सांगू, मला खूप आवडेल ही गोष्ट सगळ्यांपर्यंतच पोहोचवायला. मला स्वतःलाही वाटलं नव्हतं की मी ट्रॅव्हल कंपनी सुरू करू शकेन. म्हणजे एक आपल्याला भीती असते ना, एक आपण मराठी माणसं किंवा आपण एक छोट्या फॅमिलीमधून आलेलो असतो आणि आपल्याला रिस्क घ्यायला खूप जास्त भीती वाटते की अरे एवढा पैसा उभा करायचा आहे, हे होऊ शकेल का आयुष्यामध्ये पुढे काही. मग त्यावेळेस म्हणजे दुबईला एक हॉटेल आहे पेशवा रेस्टॉरंट म्हणून, सचिन जोशी यांचं, सचिन आणि श्रेया जोशी यांचं. तर त्यांच्याशी आपलं खूप चांगला कनेक्ट आहे, त्यांचं आपण शूट वगैरे केलं होतं, तर चांगली मैत्री झाली. तो म्हणजे भावासारखेच आहेत ते. तर आम्ही त्यांच्याकडे राहिलो तर त्यांनी मला सांगितलं की तुझ्यामध्ये तेवढं पोटेन्शियल आहे आणि मला असं वाटतं की तू ट्रॅव्हल कंपनी सुरू केली पाहिजेस. मग त्यावेळेस म्हणजे दादा खूप मोठं नाही तुम्ही स्वप्न दाखवत आहेत का मला, ट्रॅव्हल कंपनी, एक तर लाखोचे तिकडे इन्व्हेस्टमेंट आली, हे सगळं चालू. म्हणतात तू पुढच्या वेळेस दुबईमध्ये आलीस ना तर तुझी ट्रॅव्हल कंपनी असलीच पाहिजे. मला असं वाटतं तुझी ट्रॅव्हल कंपनी असलीच पाहिजे, त्याच्याशिवाय तू काही दुबईमध्ये यायचं नाही. त्याच्या अगोदर आमच्या 3 फेऱ्या झाल्या होत्या आपली ट्रॅव्हल कंपनी सुरू व्हायच्या अगोदर. म्हटलं खूप मोठी रिस्क आहे. तरी मी ताईंना सारखं सांगते, श्रेया ताई काही बोलतात दादा यार, असं नका करू. माझं म्हणजे पुढच्या वेळेस माझं परत म्हणजे काम होतं म्हणून नाही 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 बरोबर बोलतोय सचिन, तुझी ट्रॅव्हल कंपनी ही असलीच पाहिजे. तर मग अच्छा ठीक आहे. आणि ॲक्च्युली तेव्हापासून आमच्या डोक्यामध्ये थोडंसं सुरू झालं की अच्छा करा, म्हणजे त्यांनी तो विश्वास खरं तर दाखवलं की तुझ्यात ते पोटेन्शियल आहे आणि तू ते करू शकतेस, तुम्ही दोघंही ते करू शकता, तुम्ही करा. आणि तुला काहीही मदत लागली ना तर आम्ही दोघं आहोत, तुला काही हेल्प लागली तर तू बिनधास्त सांग आम्हाला, पण तू कर, तू ट्राय कर. आम्हाला असं वाटतं तू कर आणि ट्राय नाही तू करच, बस असंच होतं त्याचं, नाही तू करच. मग म्हटलं का ठीक आहे आता करायला पाहिजे, बघूया. आणि मी आल्यानंतर मग सगळं करायला मी डॉक्युमेंटेशन हे ते त्याच्या मागे सगळं लागायला सुरुवात केली आणि खूप मोठी रिस्क उचलून खूप घाबरून आम्ही पहिली ट्रिप आमची लॉन्च केली 21 मार्चला, लेडीज स्पेशल थायलंड ट्रिप. आणि आम्हाला स्वतःलाही विश्वास नव्हता की ही ट्रिप फुल होईल, कारण की कसं असतं ना की आपण जेव्हा 100 रुपयाची पण वस्तू घेतो ना तेव्हा समोरच्याला 100 प्रश्न करतो. असं खूप जणांचं असतं की राहील का, हे असंच होईल का. इथे लोक लाख रुपये त्यांचे भरून येणार आहेत आपल्यासोबत, मग ते लाख रुपयाची रिस्क आहे ना आपल्या हातामध्ये, भीती असणारच. मग आम्ही 21 मार्चला ट्रिप लॉन्च केली आणि त्यावेळेस आम्ही दुबईमध्येच होतो आणि दादांना सांगितलं की ट्रिप आमची कंपनी सुरू केली आहे. आणि पहिलं मी फेसबुकवरती लॉन्च केलं होतं लाईव्हमध्ये की असं असं आपण सुरू करतोय. तर सगळ्यांच्या खूप पॉझिटिव्ह कमेंट आल्या आणि इव्हन सगळ्यांनी स्वतःहून व्ह्युअर्सने सजेशन द्यायला सुरुवात केली, तू हे कंपनीचं नाव हे ठेव रंजिता, तू हे ठेव, तू हे ठेव, हे ठेव. आणि आमचंही खूप असं झालं की काहीतरी वेगळं नाव ठेवूया. आणि हे सगळं झाल्यानंतर मला सगळं म्हणलं की नाही रंजिताच नावाने ठेवा. आणि मग आपण फ्लाय विथ रंजिता हे नाव ठेवलं आणि पहिली ट्रिप आपली 10 दिवसांमध्ये फुल झाली. म्हणजे आम्ही तेव्हा 10 दिवस दुबईमध्येच होतो आणि 28 मार्चला ती ट्रिप फुल झालेली. 30 मार्चला आम्ही रिटर्न आलो तेव्हा आम्ही बघतो फुल आहे ट्रिप. मग 5 तिकीट एक्स्ट्रा केले आणि अशी टोटल 35ची बुकिंग आपण पहिल्या थायलंड ट्रिपला घेऊन गेलो होतो लेडीज स्पेशलच्या. आणि त्या सगळ्यांचा हा आशीर्वाद की त्याच्यानंतरची प्रत्येक ट्रिप ही आपली फुलच झाली आहे. अगदीच. पण रंजिता मला खरंच एक प्रश्न विचारायचा आहे, भीती नाही वाटत का? कारण जेव्हा खूप जण आपल्याला फॉलो करत असतात, जेव्हा कमेंट्स येतात की तुम्ही आमचे इन्स्पिरेशन आहात, तुमच्याकडे बघून खूप काहीतरी करावं असं वाटतं की आम्ही खूप एक पाऊल पुढे घेतले तुमच्याकडे बघून, हो, तेव्हा माणूस म्हणून चुका होतात. आपण बऱ्याच ठिकाणी काहीतरी बोलून जातो किंवा चुकून काहीतरी बोलून जातो. आपल्याला बघून खूप जण आपल्याला फॉलो करत आहेत, तर सामाजिक भान असणं फार इम्पॉर्टंट आहे. तर हे सांभाळताना किती तुझी तारांबळ उडते किंवा तू कसं मॅनेज करते? जसं की तुम्ही आता मला विचारलेत हा प्रश्न, त्याच्यामध्ये काय होतं ना, आपल्याकडे हजारो लोक बघतात, त्यामुळे आपल्याला भीती असते की आपलं काही पाऊल कुठे चुकता कामा नये. आणि सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे बरोबर असतो. आणि ह्या सगळ्यांमध्ये सगळ्यात पहिलं लक्ष असतं ते म्हणजे आपलं स्वतःचं आपल्याकडे लक्ष असणं खूप गरजेचं आहे की आपण स्वतः योग्य आहोत का कोणती गोष्ट करण्यासाठी. यासाठी आपल्या स्वतःला कॉन्फिडन्स असला पाहिजे आणि त्यापेक्षा महत्त्वाचं की आपल्याला स्वतःवरती तेवढा विश्वास असला पाहिजे, हे मी योग्य आहे, मी किती खरी आहे हे मला जास्त माहिती आहे लोकांपेक्षा ना. त्याच्यामुळे कधी कधी खूप जण असं आपल्याला ट्रोल पण करतात, हे असेल काहीतरी, हे असं. आपण ना अशा गोष्टींना इग्नोरच केलं बरं, कारण की तुम्हाला माहिती आहेत ना तुम्ही योग्य आहात. मग जर तुम्हाला माहीत आहे तुम्ही योग्य आहात तर मग आयुष्यामध्ये तुमचं जे काही होणार ना ते चांगलंच होणार आहे. ज्यावेळेस म्हणतात ना आपण जर स्वतःबद्दल चांगलं बोललं ना तर आयुष्यामध्ये सगळं काही चांगलंच घडत असतं.
आणि आता ते हल्ली नाही खूप ट्रेंड चाललंय ते 11:11 तुम्ही सगळं ते असं सांगा. पण तुम्हाला माहिती आहे का, ही गोष्ट खरं तर आपल्या आईवडील आपल्या लहानपणापासून बोलतात. रात्री झोपताना देवाच्या पाया पडाव्या आणि दिवसभरासाठी धन्यवाद बोलावं देवाला आणि सांगावं की उद्याचा दिवस तुझ्या आशीर्वादाने दाखव. आणि हे ते आपण बोललो तेव्हा असं असं करतो आणि एकदा असं पण नाही करत, एकदा झोपलो की झोपलो गाढ. पण हे आता सोशल मीडियामुळे किती ट्रेंड चाललाय 11:11. पण असं नाही, रात्री झोपताना तुम्ही एकदा देवाची आठवण काढलीत ना की बघा तुमचा उद्याचा दिवस काय असेल तुम्ही विचारही नाही करू शकणार. तर मी तर हेच म्हणेन की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःवरती विश्वास ठेवा. तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवलात की आपोआप दुनिया तुमच्यावरती विश्वास ठेवेल. आणि तेवढंच चांगलं वागा स्वतःशी, की तुम्हाला हिंमतच नाही होणार कोणाशी वाईट वागायची. अगदीच. पण जेव्हा आपण एखादा व्यवसाय सुरू करतो तेव्हा खूप लोक मदतीचा हात पुढे करतात, अनेक अडचणी येतात, काही जण पाठ फिरवतात, खूप बोललं जातं, ट्रोल होतं, आपलीच माणसं नको करूस असं म्हणून आपल्याला सांगतात पण नको करूस, म्हणजे काही घडण्याआधीच सांगतात नको करूस. हे सगळं उभं करताना, फ्लाय विथ रंजिता उभं करताना किती अडचणी आल्या? मी खरं सांगू तर मला फ्लाय विथ रंजिताला उभं करताना नाही अडचणी आल्या. ओके. मला उलट क्रेझी फूडी रंजिता हे सगळ्यांपर्यंत पोहोचवताना मला खूप साऱ्या अडचणी आल्या. म्हणजे माझेच फ्रेंड्स होते, त्यांनी हात लांब केले, अरे हिच्याशी काय बोलायचं, वेड्यासारखं रस्त्यावरती उभे राहतात, फोन घेतात आणि बोलत राहतात. कारण की तेव्हा हा सगळा ट्रेंड नव्हता. आत्ता आफ्टर लॉकडाऊनपासून हा खूप ट्रेंड चालला की माझ्या हातात मोबाईल आला की मी ब्लॉगिंग स्टार्ट केली. पण तेव्हा हा ट्रेंड नव्हता. आणि मी तर पालघरसारख्या गावात राहायची. मग तिथे तर कसं काय काय बाई फोनवरती बोलतायत, काय तिचा नवरा काय उभा आहे आणि काय ह्यांचं चालू आहे, ह्यांनाच माहिती आहे. पण या गोष्टींवरती आम्ही मात केला. इवन म्हणजे काही जणांना इतकं हे वाटायचं की ती ओळखही नाही दाखवायची आमची. ठीक आहे, पण मी म्हटलं ठीक आहे नको दाखवू देत, आपल्याला आवडतंय ना, आपल्याला माहिती आपण चांगलं करतोय ना. माझ्या मिस्टरांना मी सांगितलं की हे खूपच होतं नाही का, ते म्हणजे तुला आवडतंय, मला आवडतंय, काही प्रॉब्लेम नाही आहे, जाते दुनियाचं काही असू देत. पण आता त्याच्यामुळे काय झालं, तेव्हा त्यांना आपली लाज वाटत होती, आज त्यांना त्याच मुलीचा गर्व वाटतोय. आज ते ओळख दाखवताना सांगतात ना की हा अरे रंजिता आमची ओळखीची, अरे रंजिता माझी मैत्रीण आहे, अरे रंजिता माझी अमकी आहे. हेच हवं होतं. पण ही वेळ येण्यासाठी एक आपल्याला समोरच्याला वेळ द्यावी लागते. बरोबर. आपल्या आयुष्यातला ना प्रत्येक चांगला टप्पा येण्यासाठी ना वेळ द्यावी लागते. वेळेला वेळ द्यायला शिका. आपण ते श्रद्धा सबुरी ते खरं आहे, श्रद्धा आणि सबुरी दोन्ही पाहिजे, त्याच्याशिवाय काय आयुष्य नाही चालत बघा. अगदीच. पण इथे ओळखत नाहीत असं तू म्हणते की ओळख नाही दाखवायचे, पण आता 7 समुद्रापार लोक फ्लाय विथ रंजिता या नावाने ओळखतात किंवा ओळख दाखवतात, स्वतःहून येतात. ती भावना काय? म्हणजे मी ना समोरच्याना म्हणजे आपले जेवढे व्ह्युअर्स आहेत, आपले जेवढे क्लायंट आहेत, जे एवढा विश्वास दाखवत आहेत, मी त्यांना केवढं धन्यवाद बोलू आणि केवढं नाही असं मी बोलीन. कारण खरं तर त्यांनी तो विश्वास दाखवला माझ्यावरती आणि त्यामुळे हे सगळं होऊ शकलं. जी पहिली ट्रिप माझी बुक झाली त्याच्यानंतर सगळ्यांनी जो विश्वास दाखवला आणि त्यानंतर मला सगळ्यांनी कमेंट जे करतात आणि जेव्हा आपण रिटर्न येतो बघा, ट्रिप तर सगळेच काढतात हो, भरपूर कंपन्या आहेत, माझी काही एकटीची कंपनी नाही आहे, खूप मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत, खूप नावाजलेल्या कंपन्या आहेत, ट्रिप घेऊन जातात. पण ट्रिपमध्ये ती ट्रिप नसून ज्या तुमची फॅमिली बॉन्डिंग होते ना, त्या तुम्ही जग जिंकलेलं असतं. तिकडे माझी त्यांच्या प्रत्येकाच्या सोबत ती फॅमिली बॉन्डिंग झाली असते. मी प्रत्येक ट्रिपमध्ये माझ्या डोळ्यांमध्ये पाणी जमावतं. कारण की काय असतं ना की त्यांच्यासोबत अशी एक 5-6 दिवसांमध्ये एवढी अटॅचमेंट होते ना, कोणी ताई बोलतं, कोणी मुलगी बोलतं, कोणी बहीण बनवतं, कोणी मैत्रीण बनवतं, अशी वेगवेगळे एक नाती मिळतात. मला आजही आठवतं माझी सिंगापूरची ट्रिप होती, त्याच्यामुळे ते मॅक्झिमम जे होते ते वयोवृद्ध होते. पण त्यांनी मला इतकं प्रेम दिलं होतं ना की म्हणजे मी एअरपोर्टला पोहोचली ना तर मला असं वाटतं अरे हा दिवस संपले, आता हे सगळे आपापल्या घरी जाणार. आणि मी रोज म्हणजे असं होतं की मेसेज एक तरी त्यांना असतो, सगळ्यांना बोलणं हाय हॅलो असतं आणि ती अशी फॅमिली बॉन्डिंग होऊन जाते प्रत्येकाच्या सोबत की अरे ह्यांनी मला मुलगी समजलेलं आहे. आणि ते ना असं शेअर करतात त्यांच्या आयुष्यामधले प्रत्येक टप्पे माझ्यासोबत की आम्ही ना असं केलं होतं, तू ना असं कर, तू ना हे कर. ते सजेशन देतात. आता ते सजेशन का देत आहेत मला, त्यांना मी हवी आहे ना आणि ती कंपनी मोठी व्हावी असं त्यांना वाटते ना, म्हणून ते सजेशन देतात काही गोष्टी की नाही ना आपण ना पुढच्या वेळेस ना रंजिता हे ॲड करूया, हां आपण ना रंजिता पुढच्या, म्हणजे ते दुसऱ्या कंपन्यांसोबत गेलेले असतात, बराच त्यांना एक्सपिरियन्स असतो, मग ते मला सांगतात अशी अशी आयडिया देतात. बघा हे का करतायत ते,
कारण की त्यांना मी आपली वाटते. त्यांना वाटते की फ्लाय विथ रंजिता हे अजून मोठं नाव व्हावं, हे जगभरामध्ये सगळ्यांपर्यंत पोहोचवावं, हे त्यांना वाटते ना, म्हणून हे मला सजेशन देतात. सो ही जी फॅमिली बॉन्डिंग होते ना, ही आपल्या ट्रिपमध्ये होते आणि मला हेच हवं असतं प्रत्येक ट्रिपमध्ये. कोणी सिंगल लेडी जेव्हा येतात ना आपल्या ट्रिपमध्ये, तेव्हा त्यांचे आई वडील जेव्हा तिला घेऊन येतात ना, लहान मुलींना 17 वर्षाच्या 18 वर्षाच्या, बघा आम्ही तिला तुझ्या हवाले करतोय, आता हिची काळजी तुला घ्यायची. तेव्हा मी त्यांना एकच बोलते, माझ्यासोबत सोडले आहेत ना, ही माझी लहान बहीण आहे, आता तुम्ही घरी निश्चिंत राहायचंय. तिला काय तिकडे लागणार ना, तिने मला हाक मारायची, तुम्हाला अजिबात फोन नाही करायचा तिकडं. तुम्ही तिथून तिकडे येणार आहात का तिच्या मदतीला? नाही येणार, मी तिकडे आहे, मी तिला काय हवं नकोय ते देणार आहे ना, तिने मला फोन करावं, मला बोलावं, काही हवं नको ते. आणि ते मी पहिल्याच दिवशी सांगते बसमध्ये सगळ्यांना, जेव्हा आपण तिकडे पोहोचतो, एअरपोर्टला इथे भेटलो की पोहोचलो तिकडे, की पहिल्याच दिवशी सांगते, तुम्हाला काय हवंय नको ते मला सांगायचं, घरच्यांना अजिबात फोन नाही करायचा, त्यांना डिस्टर्ब नाही करायचं, त्यांना माहिती आहे ना इकडची सिच्युएशन काय आहे ती, मला सांगायचं मी आहे ना तुमच्यासोबत. मग आणि ना 5-6 दिवस कसे जातात ना अजिबात कळत नाही. आणि शेवटच्या दिवशी अगदी सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू असतात, असे नुसते. बस तुम्ही ते व्हिडिओ बघा, त्याच्यामुळे तुम्हाला लगेच कळेल. मी सांगितलं तरी माझ्या अंगाला शार आहे. तू अगदीच तू इतकं छान बोलतेस तर नक्कीच असेलच. मगाचपासून तू बोलते तर माझं असं होतं की असेलच, म्हणजे हे जे तू इतकं बोलते हे खरंच. म्हणजे थँक्यू सो मच, मनापासून धन्यवाद सगळ्यांना की तुम्ही एवढा माझ्यावरती विश्वास दाखवतायत, एवढं प्रेम दाखवतायत, त्यासाठी खरंच. अगदीच. पण जेव्हा एखादी मुलगी यशस्वी होते किंवा ती खूप यशाच्या शिखरावर जाते, तेव्हा सगळ्यांना फक्त ती मुलगी दिसते, पण त्या मुलीमागे असलेलं जे कुटुंब आहे, मग त्या मुलीचं जर लग्न झालं असेल तर माहेर आहे, सासर आहे, तिला जर मूल असेल तर ते मूल आहे, हे सगळं सांभाळून ती स्त्री कशी उभी राहते. कारण का रंजिता, जेव्हा आपण सक्सेसफुल होतो तेव्हा आपल्या माहेरची लोकं असतात, आई वडील असतात, सासू सासरे असतात, नवरा असतो, मुलं असतात. तुझं डेली रुटीन काय आणि या सगळ्यांचा तुला कसा पाठिंबा आहे? या सगळ्यांच्यामुळेच रंजिता आहे. खरं तर माझ्या नवऱ्यामुळे, माझे मिस्टर आहेत रोहन, त्यांच्यामुळे मी आहे रोहन रंजिता. त्याच्यानंतर माझी मुलगी ओवी. म्हणजे म्हणते मी असं सांगेन की ओवी सारखं समजूतदार बाळ माझ्या आयुष्यामध्ये, आणि मी खरंच खूप भाग्यवान आहे. म्हणजे मला जेव्हा ती बॉर्न होणार होती ना, त्या सगळे बोलायचे ना मुलगा होणार आहे, मुलगा होणार. मला असं वाटतं मला मुलगी झाली पाहिजे यार, आणि मी जरा ओवी ठेवीन. आणि खरंच मला मुलगी झाली, अक्षरही ओ आलं. बोला अजून काय पाहिजे भगवंताकडे, काय मागू मी अजून? म्हणजे मला जे जे हवंय ते ते सगळं मिळतंय. मग मला माहीत आहे की मला प्रत्येक गोष्ट आयुष्यातली मिळणार आहे. आणि फॅमिली म्हणजे माझ्या सासू, माझी जाऊ कल्याणी, माझ्या सासू, माझं धीर प्रतीक, माझी माहेरची फॅमिली, हे सगळेजणच मला सपोर्ट करणारे आहेत. आणि खरंच त्याच्यामुळे मी आज खूप लेडीज असतात, त्यांना बरंच काहीतरी, खूप महिला आहेत, त्यांना बरंच काहीतरी आयुष्यामध्ये करायचं असतं, पण त्यांच्या कुटुंबाकडनं त्यांना साथ नसते. तर मी असं सांगेन ना की तिला खरंच काय करायची इच्छा आहे ना, तर तुम्ही ती साथ द्या. एक साथ देऊन बघा, ती कुठच्या कुठे जाईल. अगदीच. आणि तो विश्वास तोडू नका जो ते तुमच्यावरती दाखवत आहेत फॅमिली. कारण की हल्ली काय ना, विश्वासघात पण केला जातो. हो, की अरे जर सोडलंय तर मग काय आपण आपलं सुटतच जायचं. तसं नका न करू. इतका विश्वास दाखवत आहेत. माझी ओवी आज मला 15-15 दिवस भेटत नाही. माझं बाळ खूप आठवण पण येते तिला, फोन करते. पण एक खूप चांगलं केलं देवाने, व्हिडिओ कॉल चालू केलेले आहेत. त्याच्यामुळे व्हिडिओ कॉलवरती आपण कुठेही गेलो का मस्त गप्पा. पूर्वी तेही नसायचं नाही का, आपले आई बाबा कुठे बाहेर गेले का आपल्या 10-15 दिवसांनी येऊन भेटायचे, मग आपण बाबांना मिठी मारायचो. 15 दिवस बाबा आवाज पण नाही यायचा ना ऐकायला. पण एक आता ते फोनमुळे इतकं छान झालंय ना की बाबा चला व्हिडिओ कॉलवरती इच्छा झाली, पटकन आपला व्हिडिओ कॉल केला, जरा बाळाचा चेहरा बघितला, मस्त छान फ्रेश वाटलं, चला आपलं काम सुरू. पण हे कसं मॅनेज होते? कारण का एक आई नेहमीच हळवी असते आणि आईला नेहमीच तिचं मूल सगळ्यात जास्त प्रायोरिटीवर असतं, आणि तेच घरी सोडून जेव्हा आई 15 दिवस तिच्याच कामासाठी, त्याच मुलाच्या भवितव्यासाठी काहीतरी करते, तर ते कसं बॅलन्स करतेस तू? इमोशनल, म्हणजे आपण इमोशन्स बाजूला ठेवून बिझनेसकडे जरा जास्त लक्ष देतो, कारण का त्याच मुलाच्या भवितव्यासाठी असतं सगळं. बघा काय झालं की सुरुवातीला ना मी तिला ठेवून नाही जायची, थोडीशी मला म्हणजे भीती असायची मनामध्ये, ही राहील नाही राहील. पण म्हणतात ना की जेव्हा असं वाटतं की नाही आपल्या आयुष्यामध्ये आपण काहीतरी करायचंय, पुढे जायचंय, तर मग काही गोष्टींना आपल्या ते मागे ढकलून पुढे सरकावं लागतं. नाहीतर जर आपण असं बोललो ना की नाही दे रे हरी खाटल्यावरी, तर हरी काय असं देत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला घराच्या बाहेर पडावं लागतं, तुम्हाला ती मेहनत करावी लागते, तुम्हाला काही गोष्टी सॅक्रिफाईस कराव्या लागतात. नाही मला बाबा माझे 6चं माझं ऑफिस पाहिजे, मी संध्याकाळी 6 वाजता माझ्या घरी पोचलं पाहिजे,
जेव्हा तुम्ही जॉब करता तर तुमचं सकाळी 10 ते संध्याकाळी 7चं ऑफिस असतं. बस त्याच्यानंतर तुमचं घर, तुमची फॅमिली, तुम्ही, बस हे तुमचं कुटुंब. पण जेव्हा तुम्ही व्यवसायामध्ये उतरता त्यावेळेस तुम्हाला टाईम नसतो, तुम्हाला सुट्टी नसते. ॲटलिस्ट सुरुवातीला तरी, कारण की ते छोटं बाळ असतं, त्या बाळाला मोठं करायला तुम्हाला त्याला वेळ द्यावा लागतो. अगदी तुमच्या बाळासारखंच. ओवी छोटी होती, जेव्हा ती बॉर्न झाली त्यावेळेस मला तिला प्रॉपर वेळ देणं खूप गरजेचं आहे. म्हणजे तिला काय हवं नको, म्हणजे ते बाळ गुटी देणं, हे अमकं देणं ते अमकं देणं, ह्या सगळ्या गोष्टी, कारण की त्यावेळेस तिचा पाया मजबूत करणं मला गरजेचं आहे. बरोबर आहे की नाही? तसंच व्यवसायाचंही असतं. व्यवसाय जेव्हा तुम्ही सुरुवात करताय तर लगेच 6 महिन्यामध्ये तसं फुर्रकन उडत नाही. त्याला थोडासा वेळ द्यावा लागतो. तेही एक छोटं बाळ असतं, त्याला प्रॉपर बघा की बाबा कशाची गरज आहे, म्हणजे ॲडव्हर्टाइजमेंटची गरज आहे, कसली गरज आहे, काय लागणार आहे, आपल्याला पैसा कसा जमा करायचा, हे कसं आपल्याला चालवायचं, सगळ्या गोष्टी, कस्टमरचे काही कंप्लेंट्स येतात, काही ह्या सगळ्या गोष्टी लक्ष देणं गरजेचं आहे. मग त्याच्यासाठी तुम्हाला तुमचा दिवस रात्र हा एकत्र करावाच लागतो. आणि कुटुंब माझं इतकं अंडरस्टँडिंग आहे ना, खरं तर त्यांच्याच पाठिंब्यामुळे मी हे सगळं करू शकते. आज 15-15 दिवस बाहेर जाते. म्हणजे एका ट्रिपवरून येत नाही तोपर्यंत बॅग ती ठेवत नाही, तोपर्यंत दुसरी बॅग उचलायची, परत एअरपोर्टला रिटर्न. हे होतंय ना माझं. पण ते का होतंय आणि हे मी का करू शकतेय, मी माइंडने एकदम शांत का आहे, कारण की मला कुटुंबाचा सपोर्ट आहे, फॅमिलीचा सपोर्ट आहे आणि ऑफकोर्स देवाची साथ आहे. त्याच्याशिवाय तर मी काहीच नाही करू शकणार आहे. माझं बाळ एवढं समजूतदार आहे खरं तर. ती टचवूड. आताही 2 दिवस, म्हणजे आता काही दिवस पूर्वीच तिच्या ना शाळेमध्ये पॅरेंट्स मीटिंग होती, तर काही कारणास्तव आम्ही नाही जाऊ शकलो. तर ती म्हणे फोन करून मला बोलायला लागली की मग पॅरेंट्स मीटिंग होती, तू नाही आली, टीचर मला बोलायला लागले, असं तसं. म्हटलं खूप समजवलं, बापू सॉरी बापू, असं झालं ना, तर तू सांग मग मी काय करू बाबू, मी एवढा लेट आलेली, मग मी कसं येणार. मग बिचारी आधी नाही बोलली, हा मम्मा ठीक आहे चालेल. ते किती म्हणजे ते गुणी आहे ना बाळ, खरंच ना. पण इतकं यशस्वी होत असताना घरच्यांचा जेवढा सपोर्ट आहे तेवढीच टीम इम्पॉर्टंट असते, जी आपल्या हाताखाली काम करते किंवा आपल्या सोबत काम करते. रंजिताची टीम किती मोठी आहे आणि किती फरक पडलाय जेव्हा ती टीम तुझ्या हाताखाली आली तेव्हापासून? खूप फरक पडलेला आहे. माझे स्टाफ खूप चांगले आहेत सगळेजण. म्हणजे आमचा स्टाफ जो आहे त्याच्यामध्ये नवलेश, सुनील हा माझा सगळ्यात जुना स्टाफ आहे. म्हणजे ऑलमोस्ट आपले जेवढे व्ह्युअर्स आहेत ना यूट्यूबला त्यांना पण माहिती आहे की म्हणजे हे 2 जण किती वर्षांपासून आमच्या सोबत आहेत. ठीक आहे. तर हा स्टाफ जो आहे ना तो आपल्या सोबत असणं खूप. आता तर कंटिन्यू माझा स्टाफ वाढत चाललेला आहे. आता आपली नवीन ब्रांच पुण्यालाही सुरू झालेली आहे ट्रॅव्हल कंपनीची. जसं की आता ठाण्यातच होती, पालघरला होती, आता पुण्यातही आपण सुरू केलेली आहे नवीन ब्रांच. तर ही नवीन आपले जे स्टाफ येत आहेत, तर ऑफकोर्स हे बघा, आपला बिल्डिंग बांधायची आहे तर का मी बिल्डर जरी झाली तर का मी खोदकाम करणार आहे का तिकडे? नाही करणार आहे. त्याच्यासाठी प्रत्येक जण हवं आहे. तिकडे मजूर लागणार आहेत, प्लास्टर करणारा वेगळा आहे, रंगोटी करणारा वेगळा आहे, प्रत्येक काम करणारा हा वेगळा माणूस आहे. आता तुमचा स्टुडिओ आहे, तुम्ही फक्त होस्टिंग किती पण केली तरी होणार आहे का तुमच्या एकट्याने? नाही. तिकडे कॅमेरामन, मेकअपमॅन हे सगळे हवेत ना. तसं जरी मला माझा व्यवसाय आहे फ्लाय विथ रंजिता, तर माझ्यासोबत सगळी टीम हवी आहे मला. म्हणजे त्याच्यामध्ये फ्लाईट बुकिंग आल्या, कस्टमर सर्व्हिस आले, त्यांची बुकिंग घेणं, हे घेणं ते. पहिले आम्ही 1 मॅन शो करत होतो. म्हणजे मी ट्रिप बरोबर जाणार, माझे मिस्टर सगळं बॅकहँडला हँडल करणार, सगळं. पण ते कितपत करणार? एम्पॉवर आपल्याला मोठं करायचं असेल तर आपल्याला सगळ्या गोष्टी वाढवणं गरजेचं आहे ना, स्टाफ हँडल करणं गरजेचं आहे. असं करत करत वाढवत आहेत. पण त्यांच्यामुळेच खरं तर प्रत्येकाचं स्टाफच्या शिवाय काही नाही होऊ शकत बघा. आणि त्यांना सांभाळून पण ठेवणं गरजेचं आहे. हां, नाहीतर असं नाही आपण काय सॅलरी देतो म्हणून आपण काम करून घेऊ, असं नाही. त्यांना पण प्रेमाने वागवावं लागतं. त्यांच्यासोबत एक छान बॉन्डिंग झाली ना की खूप चांगले माणसं, खूप चांगली आहे. तो तुम्ही प्रेम द्या, तुम्हाला आपोआप रिटर्नमध्ये प्रेम मिळेल. आपण ना काय करतो माहिती का, आपण एक्सपेक्टेशन खूप ठेवतो. हो, की मी याला एवढं दिलं ना, ह्याने माझ्यासाठी एवढं केलं पाहिजे, मी याच्यासाठी हे दिलं ना तर ह्याने विदाउट एक्सपेक्टेशन तुम्ही जर तुम्ही कुणाला मदत केलीत ना, तुम्ही बिलीव्ह नाही करणार तुम्हाला किती मिळेल त्या व्यक्तीकडनं निसर्गाकडनं. पण विदाउट एक्सपेक्टेशन द्या, जे काही द्यायचंय ते. कुणाला मदतही करताना विदाउट एक्सपेक्टेशन करा, तुम्हाला खूप काही मिळेल आयुष्यामध्ये. ग्रेट. पण आता फ्लाय विथ रंजिता जो तू मगाशी एक्सपिरियन्स सांगितला की रडायला येतं किंवा सगळे खूप नाती तयार होतात, पण तुझा सगळ्यात जास्त आवडता ग्रुप कोणता आहे? म्हणजे युवा आहेत, फॅमिली आहे, सिनियर सिटीजन आहे की मुली आहेत? कोणासोबत तुला फ्लाय करायला जास्त मजा येते? खरं सांग. एकदम खरं सांगू, सिनियर सिटीजन आणि लहान मुलं. का ते सांगते म्हणजे असं नाही, मला सगळेच ग्रुप खूप आवडतात बरं का, तुम्ही काय राग नका मानूत.
सगळे ग्रुप परफेक्ट आहेत, म्हणजे युवा ग्रुप पण बेस्ट आहे. जो आपला जो आता क्राऊड चाललेला आहे ना, आता आपला जो आपल्यासोबत मॅक्झिमम क्राऊड येतो ना, तो 35 to 55 हा क्राऊडच आपला मॅक्झिमम असतो. ठीक आहे. पण त्यांच्यासोबत आपण जेव्हा फिरत असतो ना, ज्या सिनियर सिटीजन ह्यांच्यासोबत आपल्याला एक्सपिरियन्स जास्त मिळतो. कसं शांत राहायचंय, कुठे बोलायचंय, आणि म्हणजे त्यांना ते आपला त्यांचा ना एक्सपिरियन्स मला शेअर करतात की रंजिता म्हणजे आमच्या ना गप्पा खूप होतात. खूप गप्पा. म्हणजे असं नॉर्मली ट्रिपवाले काय करतात की ट्रिपमधून आले, संध्याकाळी 9 वाजता आले, हॉटेलच्या लॉबीमध्ये जेवून वगैरे का सगळे आपापल्या रूममध्ये जातात. आमचं तसं नसतं. आम्ही हॉटेलच्या लॉबीमध्येच बसणार आणि फुल गप्पा करणार रात्री 1-2 वाजेपर्यंत. काका मग पुढे काय झालं काका, अच्छा मग त्याच्यानंतर तुमचं काय झालं पुढे, असं हे सगळं गप्पा भरपूर असतात. मग नाहीतर मग एखाद्याची रूम असणार, त्या रूममध्ये ठरवायचं आज कुठे भेटायचं, आज इथे भेटायचं, या रूममध्ये भेटायचं, मग सगळे भेटणार. कारण की ती बॉन्डिंग होते ना, फॅमिली बॉन्डिंग होते ना. ट्रिपमध्ये तुम्ही काय करता, सकाळी 7 वाजता उठायचंय, 6 वाजताचा तुमचा अलार्म असणार, 6 वाजताचा अलार्म वाजला, 7 वाजता उठायचंय, आंघोळ करायची, 8 वाजता लॉबीमध्ये भेटायचंय, बाहेर निघा, तुम्हाला अर्धा तास इकडे, अर्धा तासात तुम्ही सगळे रिटर्न आले पाहिजे, तुम्हाला इकडे 2 तास आहे, 2 तासात तुम्ही रिटर्न. म्हणून लोक ग्रुप ट्रिपला जात नाही, कंटाळतात. अरे आपल्या मनासारखं फिरायला नाही मिळत, असं मला खूप जण जेव्हा बुकिंग करतात ना तेव्हा सांगतात. मग ग्रुप बुकिंगमध्ये काय होतं ना, मनासारखं फिरता नाही, अर्धा तास येतात, अर्ध्या तासामध्ये रिटर्न फिरवतात, सकाळी 6 वाजता उठवतात. खरं तर मला पण नाही आवडत सकाळी 6 वाजता फोन करून उठवलेला. आपण ट्रिपसाठी का चाललो आहेत, आपण फिरायला चाललो आहेत ना, की आपण 6 वाजता उठून तिकडे जॉबला चाललो आहेत, नाही ना. म्हणजे 6 वाजता उठून जायचं, त्याच्यानंतर दिवसभर फिरायचं आणि रात्री झोपला माणूस, तो थकून झोपतोय, एन्जॉय करून नाही झोपत आहे. त्याला ते 5 दिवस पुढचे 6 महिने लक्षात राहिले पाहिजेत, वर्षभर पुढची ट्रिप येईपर्यंत. अरे आपण ही मजा केलेली. त्याने घरी गेल्या गेल्या सगळ्यांच्या सोबत त्या गप्पा शेअर केल्या पाहिजे. अरे तुला माहिती का, यावेळेस आम्ही ट्रिपवर गेलो, आम्ही ही मजा केली, आम्ही ती मजा केली. आपण नाही लहानपणी पिकनिकला जायचो शाळेतून, आल्याला ना अख्खी साळभर राहायचो, अख्खी बिल्डिंगभर सांगत फिरायचो, आम्ही इथे फिरलोत, आम्ही तिथे फिरलो. छोटंच ठिकाण असायचं पण किती गर्वाने सांगत फिरायचो. आता ते सगळं नाही राहिलं. आपण आपलं जातो, आपला येतो, बाजूच्याला कळत पण नाही हा माणूस कुठे फिरून आला. ते आठवणी लोक जपून नाही ठेवत आहेत, लपून ठेवतायत आठवणी. आता आठवणी जपून ठेवायच्यात, लपून नाही ठेवायच्यात. आणि त्या आठवणींसोबत आपल्याला जगायचंय पुढचं आयुष्य, आणि त्या लक्षात राहिल्या पाहिजेत, तशा छान मजेदार त्या आठवणी राहिल्या पाहिजेत. सो फ्लाय विथ रंजिता म्हणजे हेच आहे. आपण सकाळी 6 वाजता कोणालाही उठवत नाहीत, आणि खरंच सांगते वेळ देतो त्या वेळेस सगळे आलेले असतात, हवी तेवढी सगळ्यांची शॉपिंगही झालेलं असतं, सगळं व्यवस्थित मॅनेजमेंट, फिरणं व्यवस्थित झालेलं असतं सगळ्यांचं. आणि शेवटच्या दिवशी सगळे म्हणतात 2 दिवस अजून वाढायला पाहिजेत नाही रंजिता, बघ ना काय सेटिंग होते. तर आपलं पुढच्या वेळेस आपण आपलं विमानच खरेदी करू, म्हणजे काय सेटिंग करायची गरज नाही लागणार. पण या मार्केटमध्ये भरपूर प्लेयर्स आहेत, भरपूर, म्हणजे बरंच कॉम्पिटिशन आहे, आणि एक चढ एक आहेत. म्हणजे समजा तू जर 10 गोष्टी देत असेल तर लगेच ते 12 देतात. तर या कॉम्पिटिटर्सकडे तू किती लक्ष देतेस, कारण का मार्केटमध्ये किंवा बिझनेसमध्ये कॉम्पिटिटरकडे लक्ष असणं देखील तितकंच महत्वाचं आहे. लक्ष देणं गरजेचं आहे ना. बघा, तुम्ही सोनाराचं दुकान ना एका कोपऱ्यात टाकलं तर नाही चालणार. सोनाराच्या दुकानाच्या बाजूला सोनाराचं दुकान टाका, जास्त चालणार. का चालणार? लोकांना व्हरायटीज हवी असते ना. मग लोक तिकडे कंटाळले की आपल्या दुकानात येऊन बघणार, अरे काय व्हरायटीज आहे, होय की नाही. ट्रॅव्हल कंपनीचं पण असंच आहे, खूप साऱ्या ट्रॅव्हल कंपन्या आहेत आणि एक से बढ़कर एक ऑफर देतात. मला जर कोणी सांगितलं ना की तुमच्यापेक्षा रेटने कमी ना मला तिकडे मिळते, मी जरा खरंच जात दादा आणि तो एक्सपिरियन्स घ्या. काय बरोबर, तुम्हाला एक्सपिरियन्स मिळणं गरजेचं आहे. बरोबर. पण एवढी मात्र त्यांना गॅरंटी देते, मी द्यायची काय ते स्वतःच बोलतात नंतर. एकदा का फ्लाय विथ रंजिता सोबत तुम्ही आलात, सेकंड टाइम तुम्ही दुसऱ्या कंपनीचा विचारच नाही करणार, तुम्ही आपल्या सोबतच येणार. ही अगदी 100% नाही, 101% गॅरंटी मला मिळते. आणि हे जाताना ते स्वतःच देतात हमी. आता नेक्स्ट आपल्या जेव्हा नवीन नवीन ट्रिप लॉन्च होतात ना, ते आपले 70% बुकिंग ही रिपीट कस्टमरची असते. नवीन ट्रिप लॉन्च झाली, हा रंजिता कोणती होते, अच्छा हां का, आमचं नाव लिहा, आमचं नाव लिहा, नाही आम्ही येतोय, हां थांब माझ्या मैत्रिणीला पण विचारते, माझ्या मिस्टरांना पण विचारते. अच्छा ते नसतील येत ना, मैत्री होते ना एकमेकांची, मग ते रेफरन्सनेच बुकिंग होत जातात. आणि जर कोणी असं मला सांगितलं ना, कारण की बघा मी फोकस करते सर्व्हिसवरती, आपण सर्व्हिस काय देतोय,
हे मी तर बोलताना पण अरे 50,000 दुबईमध्ये, अरे 20,000 थायलंड आहे, असं नसतं. 20,000 फ्लाईटचं तिकीट पण येत नाही, कसं तुम्हाला 20,000 नेणार. मग असं कोणी बोललं, मी खरंच जाऊन या, तुम्ही एकदा एक्सपिरियन्सच घ्या. माझा स्वतःचा एक्सपिरियन्स सांगू तुम्हाला. मी 1,80,000 दुबईची बुकिंग केली होती 2022ला. ओके. पर्सनली बुकिंग केली होती, पर्सनलाइज. आणि त्याच्यामध्ये मला ज्या ज्या गोष्टी दिल्या होत्या ना, आयुष्यात त्या गोष्टी मी परत कधीच कोणाला देणार नाही. अशी सर्व्हिस मला मिळाली होती. म्हणलं अरे मला यांनी काय दिलं 1,80,000 आणि आज मी काय देते 80,000. म्हणजे इतकी वर्स्ट सर्व्हिस दिली गेली होती मला. पण त्यावेळेस मी म्हटलं का मी नाही देणार असं सर्व्हिस. म्हणजे दुबई लोक का बघायला येतात, लोकांनी किती छान चौकी बघितले ना, मग तुम्ही त्याला काहीतरी देतात आपलं आणि मग तिथे जाऊन फसवणूक होते, मग नंतर रडायचं अरे आम्ही एवढं सांगितलं आणि आमचे एवढे पैसे गेले. त्याच्या आधी व्यवस्थित अभ्यास करा की तुम्ही कुणाच्या सोबत जाताय, 2 पैसे जर जास्त देताय. आता तुम्ही सांगा, तुम्ही ढाब्यावरती जेवाल आणि तुम्ही ताज हॉटेलमध्ये जेवाल, फरक आहे की नाही? हो, जमीन आसमानाचा फरक आहे. मी ताज हॉटेल एवढा तुम्हाला कंपॅरिझन पण नाही देणार आहे, ठीक आहे, त्याच्यापेक्षा आपण कमीच रेट लावलेत. ताज हॉटेल एवढे रेट नाही लावलेत, ठीक आहे, पण तुम्हाला तशा सर्व्हिस देतोय ना आपण की तुमच्या त्या गोष्टी, तुमची प्रत्येक क्षण हा पैसा वसूल आहे. तो क्षण महत्वाचा आयुष्यामध्ये. नंतर तिथे जाऊन जर तुम्हाला एक्स्ट्रा पैसे भरावे लागले साईट सीनचे, अमक्याचे तमक्याचे, मग ते ह्याचे पैसे त्याचे पैसे, मग ते चालेल का? आधी गोष्टी क्लिअर करा सगळ्या, हे खूप महत्वाचं आहे. तुम्ही कोणत्याही ट्रिप बरोबर जा, काही हरकत नाही, पण सगळ्या गोष्टी आधी विचारा, आधी क्लिअर करा. बऱ्याच गोष्टी फसवणुकीच्या मार्गे लोक नेतात, तिकडे जाऊन तुमची फसवणूक होते, खोटं बोलतात, पण त्या गोष्टीला भूल पडू नका. कोणत्याही कंपनीच्या थ्रू जा, पण व्यवस्थित विचारपूस करा आणि मगच जा. म्हणजे प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये आपल्याला कामानेच काम मिळतं. बरोबर. तुमचं एक काम बघितलं की तुम्हाला दुसरं काम मिळतं. इथेही सेम आहे. तुझी एक ट्रिप बघितली तर त्यांनी रेफर केलं दुसरी ट्रिप. पण प्रत्येक वेळेला तुला ऑन टो राहावं लागत असेल, कारण का ग्रँटेड धरून नाही चालत कोणत्याही ग्राहकाला किंवा कोणत्याही कस्टमरला, कोणत्याही पर्यटकाला की अरे त्यांना आवडलेलं तर ठीक आहे ना, जाऊ दे, हे पण आवडेल. तर हे ऑन टो राहणं किती जमतं? हे अगदी बरोबर म्हणालात तुम्ही. हे आपण ग्रँटेड नाही धरू शकत कोणाला. माझं एकच म्हणणं आहे प्रत्येकाला की तुम्ही जेव्हा माझ्यासोबत येतात ना, ते तुमच्या प्रत्येक पैसा वसूल, तुमची प्रत्येक क्षण आहे ना, हा पैसा वसूल झाला पाहिजे. आणि नुसता पैसा वसूल नाही तर ते तुम्ही आठवणी जमा केल्या पाहिजेत. इथे माझं प्रॉपर लक्ष असतं. प्रत्येक ट्रिपला मी नाहीतर माझे मिस्टर हे दोघं आम्ही असतो, दोघांपैकी एक जण, नाहीतर मग मी दोघंही असतो. आणि अगदी लहान बाळापासून ते अगदी जे वयोवृद्ध असते त्याची मी पर्सनल लेवलला जाऊन काळजी घेत असते. ज्या ट्रिपवरून सगळे हॉटेलवर येतात त्या सगळ्या आपापल्या रूममध्ये 10 वाजता जातात. आम्हाला 12:30 ते 1 वाजतात. म्हणजे कोणाचा फोन आला की ताई मला हे हवंय, हे हवंय, हे हवंय, हे असं करत करत सगळ्यांना विचारायचं रूम व्यवस्थित आहे, आवडली आहे, ओके, काही चेंजेस करायचे आहेत. कधी कुणाला असं वाटतं की नाही मला रूम चेंज करायची आहे, ठीक आहे ताई मला दुसरीकडे मिळेल का, माझ्या मैत्रिणीची तिकडे, मला बाजूला मिळेल का. मग थोडंसं त्यांना रिक्वेस्ट करायची, ठीक बाबा कर, काय ॲडजस्टमेंट होत असेल तर बघ बरं चेंज करून दे. हे सगळं करेपर्यंत आता लास्ट ट्रिपमध्ये माझा एक असा एक्सपिरियन्स होता, मला सांगेन थायलंड ट्रिपचा, की आपली 60 जणांचा आपला ग्रुप होता. ओके. 60 जणांचा ग्रुप होता. मी एकटीच होते त्यावेळेस. ओवीचे बाबा सिंगापूर मलेशियाच्या ट्रिपला होते. इथून मी घेऊन गेले. दुसऱ्या ट्रिप आपलं होतं कोरल आयलंड व्हिजिट होती आणि तिथे माझा ॲक्सिडेंट झाला. सगळेजण चढले आणि बोट असते ना ती माझ्या इथे लागली डोक्यावर आणि खूप जोराचा मार लागला. म्हणजे मला अक्षरशः चक्कर आली. त्याच्यानंतर पुन्हा मी उभी राहिली आणि पुन्हा धाडकन जोरात ती बोट परत आपटली डोक्यावरती. तो खांब बांबूज होता, तो रॉड होता स्टीलचा. तो सगळेजण आजची त्यांची ॲक्टिव्हिटी करत होती. मी सांगितलं की गाईडला सांगितलं की कुणाला सांगू नका मला काय लागलं वगैरे. आणि ॲक्च्युली मला दिसतच नव्हतं पुढचं काही. मी तिथे थोडा वेळ झोपली वगैरे. त्याच्यानंतर तिकडेच लगेच अरेंज केली दुसरी बोट त्या लोकांनी. मी हॉस्पिटलाइज झाली. टूरवरती कुणालाच माहीत नव्हतं की मी हॉस्पिटलाइज झाली आहे. त्यांना हेच वाटलं आहे का मी थांबली आहे पुढच्या लोकेशनला जाऊन. त्यांना हे सांगितलं होतं की पुढच्या लोकेशनला जाऊन थांबली आहे, तुम्ही या. ते आरामात फिरले वगैरे, तरी त्यांना काय मी दिसत नाहीये. आले दुपारी रिटर्न आले, मी काय दिसत नाहीये. संध्याकाळी बसमध्ये बसले, मी काय बसमध्ये दिसत नाही. तेव्हा त्यांनी विचारलं की रंजिता कुठे आहे. तेव्हा त्यांना सांगितलं की रंजिताचं असं ॲक्सिडेंट झालं होतं, तर तिच्या डोक्याला लागले, तिला हॉस्पिटलाइज्ड केलेलं आहे असं. मग तेव्हा सगळ्यांची थोडी चर्चा झाली की काय कशी आहे तब्येत वगैरे हे ते. आता ठीक आहे, आल्यावर आपण तिला भेटूया. मग संध्याकाळी मला डिस्चार्ज दिलं. मी आली हॉटेलवरती, मग सगळे भेटले वगैरे.
मला सगळ्यांनी सांगितलं दुसऱ्या दिवशी काय, आता तू म्हणजे उद्याला रंजिता तू उद्या आराम कर. हा हा आराम कर. मला कसला आराम होतोय, सकाळी सुटली, तयारी बियारी केली, ह्यांच्या अगोदर बसमध्ये, चला लवकर. आणि मला बघितलं त्याच्या फुल एनर्जी. अगं आम्हाला काल असं वाटत होतं आम्ही ट्रिपमध्येच नाही आहोत, संध्याकाळी आम्हाला काय फीलच होत नव्हतं, पण आता तुझी तब्येत बरी. हो एकदम ठणठणीत झाली. आता काय होतं की ना, आपण पर्सनल असलं ना, आपण जेव्हा स्वतः असतो ना, खूप फरक पडतो त्याच्याने. आणि ना मला स्वतःला शांत बसायला नाही आवडत. म्हणजे मला असं तर म्हणजे मी स्वतः टॉक्टिव्ह आहे, त्याच्यामुळे मला असं वाटतं की सगळ्यांनी माझ्याशी गप्पा कराव्यात. सगळ्यांचा टॅलेंट जाणून घ्यायला खूप आवडत असतो मला. तुम्हाला काय वाटतं मिमिक्री आवडते, अच्छा ठीक आहे या मग मिमिक्री करा. तुम्हाला गाणं येतं, अच्छा एक मला गाणं ऐकायचंय. मग असं सगळ्यांशी जरा असं गप्पा बिप्पा केला की छान वाटतं. मग जे अबोल असतात ना ते पण बोलके होतात. पण प्रत्येक ट्रिपमध्ये एकतरी असा थोडासा क्रॅक किंवा खूप ऑफ किंवा इंट्रोवर्ट माणूस असेलच. क्रॅक एक तर असं तुम्हाला काय सांगू, हा एक्सपिरियन्स सांगू की नको तेच कळत नाही. ऐकायचंय का? नाही सांगतेच. मग काय माहितीये का, एकदा झालं होतं, थायलंड ट्रिप होती आपली ऑक्टोबरची. त्याच्यामध्ये एक ताई होत्या. आता ह्यांना पहिल्या दिवशी एक तर त्यांचं म्हणजे त्यांनी, आता मी काय सांगत नाही ते कोणत्या हुद्द्यावरती होत्या वगैरे, ते काय नाही सांगत मी तुम्हाला. त्यांनी सांगितलं की मी असं आहे, आणि खूप सुशिक्षित सांगितलं की मी असं ठीक आहे या बरं चांगलं आहे येत आहे. ग्रुप ट्रिपला आल्या आणि दुसऱ्याच दिवशी आम्हाला फोन करून सकाळी 7 वाजता सांगितलं की इस्त्री हवी आहे, इस्त्री पाहिजे. म्हटलं ठीक आहे आपण रिसेप्शनला विचारूया. रिसेप्शननी सांगितलं की मी थोड्या वेळानंतर पाठवते, दुसऱ्यांच्या रूममध्ये आहे. म्हणजे ठीक आहे. तर तिने लगेच फोन केला, असली कसली तुमची सर्व्हिस, तुम्ही मला इस्त्री नाही देऊ शकत. अहो पण थांबा, आता सीझन आहे ना, गर्दी आहे ना हॉटेलमध्ये. ते बोलले ना नेऊन देतो. नाही ऐकले, मी बाहेर गेले, विकत घेतली बाजूला 7-11 मधून, आणि ती त्यांना आणून दिली. घ्या बाबा, पण काय टेन्शन नका घेऊ, शांत राहा, घ्या. त्यांनी घेतली. त्याच्यात त्यांनी वापरली का नाही ती माहिती नाही. रोज कंप्लेंट, जेवण असंच नाहीये, जेवणामध्ये मला हेच नाहीये, मला हे उगाचच कंप्लेंट. म्हणजे काय रिझन नव्हतंच. त्या पडल्या, मग त्यांना पडल्या होत्या, त्यामुळे त्यांना पटकन उचलायला गेलो, त्यांना उठवलं, त्यांच्या पायाला ते लचक बसली होती, बसून मी बाम वगैरे सगळं व्यवस्थित, काही नाही. बाकीच्यांनी उचललं, त्यांनी सगळेजण खूप ग्रुपमध्ये त्यांची काळजी घेत होती. पण ह्या धरून टार्गेट करत होत्या, हिला टार्गेट करायचं, आज मेरे को इसको टार्गेट करणे का, आज मेरे को इसको टार्गेट करणे का. अब प्रत्येकावर भांडण. आमच्या ग्रुपमध्ये एक मुलगी होती जी डॉक्टर होती, अतिशय शांत, त्या एकदम शांत. तर त्या इतक्या शांत होत्या, त्यांना पण टार्गेट केलं, त्यांच्याशी पण वाद केला, आणि हा काय वाद त्यांचा थांबत नाही. आता एवढं सगळं झालं, त्याच्यानंतर मला विलनच बनवून टाकलं. आणि एअरपोर्टला एखाद्या कंपनी, टूर कंपनीचे ग्रुप होता, त्यांना धरून सांगते, ह्यानी मला त्रास दिला, ह्यानी मला असं केलं, ह्यानी मला तसं केलं. अख्खा ग्रुप असा कंटाळलेला ना त्या व्यक्तीला की काय पाहिजे हिला. एंडिंगला काय झालं की त्यांचं वेट जास्त झालं बॅगेचं. ओके. तर कसं ग्रुप ट्रिप असली ना की मॅनेज होऊन जातं वेट. तर त्यांनी मला सांगितलं माझं वेट जास्त आहे. ताई ऐका ना, तुम्ही चेक इनला जाल ना, मला हाक मारा, वेट मॅनेज होऊन जाईल, काही प्रॉब्लेम नाही. माझं स्वतःचं प्रत्येक ट्रिपला वजन जास्त होतं, शॉपिंग करतो ना आपण, एवढी वजन माझं जास्तच होतं, पण ते ग्रुपमध्ये ऍडजस्ट होऊन जातं. त्याच्या अगोदर पण 2-3 लेडीज होतं, त्यांचं वजन जास्त झालं होतं, अगदी 15-15 किलो एक्स्ट्रा झालेलं, होऊन गेलं मॅनेज ग्रुपमध्ये. जरा थांबा आपण करू, मला आत्ताच्या आत्ता करून दे, मला आत्ताच्या. बघा आत्ताच्या आत्ता असं नसतं होतो. तुम्ही तिकडे गेलात ना चेक इनला की मग तिकडे होणार ऍडजस्ट. मी आता त्यांना कसं सांगू की आता तिकडे उभे आहेत, त्यांच्या हातात 4 बॅगा आहेत ना, त्यांचं वजन वाढलंय ना, ते ऍडजस्ट करून द्या तुम्ही आत्ताच्या आता. ते काय मला तिकीट देणार आहेत का? नाही ना, जरा थांबा. ऐकायलाच त्याने त्या लगेच काउंटरवरती गेला, तिकडनं त्यांनी तिकीट वगैरे घेतलं, एक्स्ट्रा पैसे वगैरे भरले. आणि त्यांची मैत्रीण, त्यांची रूममेट होती, तिचं पण 13 किलोचं वजन एक्स्ट्रा होतं. तर तिने मला सांगितलं की ताई रंजिता असं आहे, आणि यांनी तिला ना एवढं ते मनावरती असं मॅनिप्युलेट केलं ना, का नंतर ती पण मला हे करायला लागली. त्यांना रंजिता अशीच आहे. काय म्हणायचं आता, ह्यांना म्हणजे सोनं पण घासून दिलं तरी ह्यांना लोखंडच वाटते. ठीक आहे, असू द्या, असतो प्रत्येकाचा स्वभाव. तरी मी त्यांच्याशी म्हणजे खूप असं म्हणतात ना, कस्टमर सर्व्हिस म्हणजे तुम्ही डोक्यावरती बर्फ आणि जिभेवर साखर ठेवून वागलंच पाहिजे. पण शेवटी माणूस आहे, थोडंसं कधीतरी होतं ना. तरी मी राहते. तिकडे गेल्यानंतर त्यांची मैत्रीण मला बोलली की ताई माझं वजन जास्त आहे. सांगितलं ताई जरा थांबा, तुम्ही तिकडे पोहोचलात ना की मला फक्त हाक मारा. ठीक आहे, ते पोहोचले, मला हाक मारली, त्यांना सांगितलं की म्हणजे ग्रुप बरोबर आहे, तसंच आहे, करून दिलं. दुसऱ्याचं होतं ऍडजस्ट, त्याच्यामध्ये वजन वगैरे झालं ऍडजस्ट, त्यांचे झाले चेक इन. तिचे पैसेच नाही लागले एक्स्ट्रा.
बरोबर. आता हिला राग आला ना, का हिनीची मदत का घेतली, अरे तर मी काय करू. आणि तिकडेच त्या मैत्रिणीसोबत त्या भांडायला लागल्या. म्हटलं बरं आहे, चालते, चालू देत, आता काय सांगायचं तिकडे. ताई ऐका ना, इथे तुम्हाला सगळे बघतायत, जाऊ द्या, झालंय ते, आता तुमचे पैसे एक्स्ट्रा लागले, मी तुम्हाला सांगितलं होतं ना थांबायला, तर तुम्ही नाही सांगितलं, काय करू. मग ते आले, मग तिची बडबड ती खूप जास्त हाय टेम्पर झाली, त्याची बडबड करून त्या पोहोचल्या गेटपर्यंत. आणि ते जे कोण भेटायचे ना, ती दिसते अजिबात येऊ नका तिच्यासोबत. परत दुसरं कोणी भेटलं, ती दिसते फ्लाय विथ रंजिता नावायचं, अजिबात जाऊ नका तिच्यासोबत. ती दिसते का. शेवटी आपले लिटरली आपला जो ग्रुप होता ना, तो इतका डिस्टर्ब झाला की ती लोक बोलले, रंजिता तू का नाही बोलत आहेस त्यांना. मी झालं, ऐका ना ताई, त्यांना वाटतंय ना असं बोलावंसं, तर आपण नाही त्यांचं तोंड धरू शकत ना. उलट त्याच्यावरती आपण अजून छान करून दाखवायचं की त्यानंतर त्याला वाटलं पाहिजे की मी ह्या व्यक्तीबरोबर किती चुकीचं वागले. जे ज्यांना कोणाला ते सांगतात ते मला नाही ओळखत, ते तेव्हाच ओळखणार जे माझ्यासोबत वेळ घालवणार. मी असं कोणाला जज नाही करू शकत ना. एखादी व्यक्ती अशी छान मस्त ड्रेस बीस घालते, तर मी असं सांगेन का तिला, ही लई आकडू असेल, ती माझ्याशी बोलली नाही म्हणून मी तिला असं सांगेन का ही लई, म्हणजे लोक नाही हल्ली लेडीजला खूप असं हे करतात, म्हणजे बोलली नाही ना ही लई ऍटिट्यूड वाली, जजमेंटल खूप असतात. म्हणजे शॉर्ट ड्रेस घातला ना तर म्हणजे ही लईच म्हणजे फॉरवर्डच आहे, असं नसतं रे. प्रत्येकाच्या कामाचा भाग असतो, प्रत्येकाच्या कपड्यावरून, राहणीमानावरून, चालण्यावरून, वागण्यावरून तुम्ही त्याला जज नका करू. तुम्हाला नाही माहीत की व्यक्ती कशी आहे, तिच्यासोबत काही क्षण घालवा, मग कळेल ती व्यक्ती कशी आहे. जाऊ देत ना ताई, त्यांच्यासोबत काय करायचं. पण आपले ग्रुपवाले त्यांनी काय त्यांना सोडलं नाही. आपला जेवढा ग्रुप होता ना, जिथे त्या बोलायच्या, हे मागे जाऊन नुसता तांडव यांनी केला. म्हणजे बडबड करायचे, करायचे एअरपोर्टवर, नका करू रे, असं नका करू. नाही ती ताई तुला काय बोलते, असं कसं तिने तुला सांगितलं, एवढं तुम्ही त्यांच्यासाठी केलं. त्यामध्ये काय झालं की त्यांना अजून रक्का आलेला की ना, त्याच दिवशी सकाळी आम्ही चेकआउट करत होतो आणि एका ताईंचं ना बीपी लो झालं, कारण की त्यांनी ना उपाशी पोटी गोळ्या घेतल्या, त्यांचं बीपीची गोळी होती. तर त्या एकदम अनकॉन्शियस झाल्या ना, त्याला श्वास वगैरे घेता येत नव्हतं. मग आपण थांबवली थोडा वेळ, बस त्यांना सांगितलं की जरा थोडा वेळ आपण लेट काढूया, त्यांना थोडं नॉर्मल होते, म्हणजे शूज वगैरे काढून ते त्यांना जरा घासून वगैरे थोडं, म्हणजे जेवढं आपल्याला करता येईल. आपल्या ग्रुपमध्ये डॉक्टर पण होते, मग त्यांनी जरा सांभाळलं, बट आपण मेडिसिन वगैरे त्यांना दिलं. मग थोडं त्यांना नॉर्मल होण्यासाठी अर्धा तास तर आपल्याला द्यायला पाहिजे. या बसमध्ये बसल्या, बस कोणासाठी थांबत नाही. आज का थांबवली आहे, मी त्या दिवशी पडली दिसली नाही, या पडलेल्या बरोबर दिसल्या. अरे पण तुम्ही पडला तर सगळ्यांनी तुम्हाला हात धरून उचललं ना. त्या एकट्याच आलेल्या का? त्या एकट्याच आल्या, आपल्या ग्रुपमध्ये सगळ्या एकट्या येतात. अच्छा ठीक आहे, प्रश्न तो नाहीये. प्रश्न हा तुमची एवढी काळजी घेऊन पण जर तुम्ही निगेटिव्हच बाजू धरत असाल तर काहीच नाही करू शकत आपण. अगदीच रंजिता, फार छान बोलतेस. म्हणजे हे तर काहीच एक्सपिरियन्स नसतील, अजून बरेच एक्सपिरियन्स असतील जे तुला तुझ्याकडे लपून ठेवायचे. हो, लपून ठेवायचे, बरोबर, टॉप सिक्रेट आहे. येस. पण इतकं सगळं म्हणजे असं उभं करताना किंवा इतकं मोठा कंपनी उभं करताना आर्थिक पाठबळ लागलंच असेल. हे सोपं नाही आहे. थोड्यात पैशात हे होत नाही, याला बराच पैसा लागला असेल. कोणी मदत केली किंवा कुठून सगळे जमवलेस आणि काय कसं सुरू केलंस? आपल्या लेडीजकडे ना सगळ्यात चांगली इन्व्हेस्टमेंट असते आपल्याकडे, आपली स्वतःची, ती म्हणजे गोल्ड. म्हणजे मी असं कुणाला सांगेन, इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर गोल्डमध्ये करा. प्रॉपर्टी घ्या, तुम्ही घर घ्या, जागा घ्या, म्युच्युअल फंड करा आणि हे करा ते सगळं करा, पण गोल्ड इज अ बेस्ट इन्व्हेस्टमेंट. कारण की एक लक्षात ठेवा, तुम्हाला वेळा उशिरा रात्री जर पैशाची गरज लागली, तुम्ही घर नाही विकू शकत, तुम्ही जागा नाही विकू शकत, तुमच्याकडे FD असेल ती तुम्ही नाही विकू शकत, तुम्ही कुणालाच नाही देऊ शकत आणि पैसा नाही उभा करू शकत. पण जर तुमच्याकडे ज्वेलरी आहे ना तुमची हक्काची, ते तुम्ही रातोरात समोरच्याला देऊन तुम्हाला जे काय हवंय नकोय ते तुम्ही घेऊ शकता, असं मला तरी वाटतं. प्रत्येकाचे विचार वेगळे असतील, पण मला तरी हेच वाटते. आणि माझ्या ज्वेलरीनेच मला प्रत्येक क्षणी पाठिंबा दिलेला आहे. म्हणजे अगदी माझं घर करायचं होतं त्या क्षणी मी माझी ज्वेलरी ठेवली होती, माझं घराचं काम वगैरे सगळं करून घेतलं, नंतर व्यवस्थित सगळं झालं, सुरळीत झालं, सोडवले पैसे, दागिने सोडून घेतले. त्यानंतर मला हे आता एवढं मोठं हे एम्पॉवर उभं करायचं होतं, त्यावेळेस चांगली मोठी इन्व्हेस्टमेंट लागणार होती. जेव्हा गरज होती, मला प्रत्येकाची मदतीची गरज होती, त्यावेळेस खरंच मला त्यावेळेस कोणीच मदत नाही केली. आणि मग मी आयुष्यामध्ये एक गोष्ट शिकले की कुणाकडे गरजेला
मदतीला हात नाही पुढे करायचा, आपण आपलं स्वतः उभं राहायला शिकायचं आणि बस वरच्याला हाक मारायची की तो बरोबर सगळं उभं करून देतो आपल्याला. ज्वेलरी होती ती ठेवली, जेवढे इन्व्हेस्टमेंट माझ्याकडे थोडीफार काही होती ती सगळी तोडली आणि केली इन्व्हेस्टमेंट आणि सांगितलं वरच्याला आता हे तुझ्या हवाले, मी जे काही सुरुवात करते ते तुझ्या आशीर्वादाने करते, सुरुवातही तूच करून घ्यायची आणि याला पुढे पोचवायचं देखील तूच. रंजिताचं विमान हे उभं करायचं आहे तुला, ते कसं उभं करायचं आहे ते तू बघ. आणि मग हे जे फ्लाय विथ रंजिता नाव आहे ना, ती माझी मैत्रीण दुर्गा आहे ना, तिने सुचवलं. तिला म्हणजे मी असं वेगळं नाव काहीतरी ठरवत होती, काहीतरी ओवीच्या नावाने ठरवूया, नाहीतर माझी प्रथा आहे ना छोटी, माझी दोघींच्या नावाने काहीतरी ठरवूया, नाहीतर वेगळं काहीतरी नाव ठरवूया. ती बोलती नाही, रंजिता हे नाव पाहिजे आम्हाला, फ्लाय विथ रंजिता हे पाहिजे बस. मग माझे मिस्टर बोलले नाही रंजिताच पाहिजे नाव. मग असं करत करत मग काय करायचं मग फ्लाय विथ रंजिता हे ट्रॅव्हल कंपनीचं आपण नाव ठेवलं, फ्लाय विथ रंजिता ट्रॅव्हल्स. आणि तुम्हाला सांगते, दुबईवरून मी येत होते, तर इमिरेट्सची माझी एअरलाईन होती, तर मी उतरली एअरपोर्टवर आणि वरती ना असा मोठा बोर्ड दिसला मला, फ्लाय विथ इमिरेट्स. अरे ह्यानी तर कॉपी केला आपल्याला. माझ्या हे लक्षातच नाही की ती पहिली आहे, मी नंतर लक्षात, अरे नाही यांनी आधी सुरू केलंय. वा म्हणजे रंजिता तू परफेक्ट ना. म्हणजे मला ते सारखं असं मना काढायचं, फ्लाय विथ रंजिता कसं नाव आहे, फ्लाय विथ रंजिता कसं काय, एकच नाव काहीतरी असलं पाहिजे ना. पण जेव्हा मी तो टॅगलाईन वाचला, फ्लाय विथ इमिरेट्स, फ्लाय विथ रंजिता इज परफेक्ट नेम, बरोबर चाललेत आपण. ग्रेट. पण ना प्रत्येकाला असं वाटतं, म्हणजे प्रत्येकाला नाही, काही जणांना असं वाटतं की महिला व्यवसाय करू शकत नाही किंवा महिला उद्योजिका नाही बनू शकत, त्यांना तू तुझ्या कामाने सडेत तोड उत्तर दिले. पण प्रत्येकालाच असा स्ट्रॉंग बॅकअप किंवा असा नवरा, असं घर नाही मिळत, ज्या स्त्रियांना, ज्या कदाचित आपल्यापेक्षा फार टॅलेंटेड असतील, ज्या आपल्यापेक्षा त्यांच्याकडे फार स्किल असेल, पण त्या या सगळ्यांच्या अभावी मागे पडतात. तर त्या स्त्रियांना आज तुला धीर द्यायचा असेल तर काय सांगशील? टॅलेंट हे प्रत्येक स्त्रीमध्ये असतं आणि ते भरभरून असतं. त्याच्यामुळे मला असं वाटतं ना की त्यांनी संयम ठेवला पाहिजे. आणि एकच गोष्ट आहे की तुम्हाला जर संवादच करायचा आहे ना, तर त्या वरच्याशी संवाद करा. ज्या क्षणी तुम्ही तुमच्या देवाशी संवाद कराल ना, तुमचे सगळे प्रश्न सुटतील. तुमच्या घरच्यांना कसं रेडी करायचं आहे ना, ये सारा पॉलिटिक्स है, वो ऊपर वाले को पता है कैसे खेळना है. तो बरोबर राजकारण करणार, तुमच्या घरच्यांना पण तयार करणार, तुमच्या पोरांना पण तयार करणार, सगळ्यांना तयार करणार, नवऱ्याला पण तयार करणार. पण त्यासाठी तुमचा संवाद तुमच्या देवाशी असू द्या. तो संवाद त्यांच्याशी ठेवा ना. असं होऊच शकत नाही की ती गोष्ट तुम्हाला नाही मिळणार, ती मिळणारच मिळणार. कारण की माझी फॅमिली हे एका छोट्या गावातून होती. आमच्या आईंसाठी ही खूप मोठी रिस्क होती. आमच्या गावामध्ये तर म्हणजे खूप कमी लोक बाहेर पडतात. पण आज पडलो ना बाहेर, आम्ही आज पोहोचले ना तुमच्या सगळ्यांपर्यंत. आज मी रात्री 2 वाजता 3 वाजता एकटी येते, एकटी जाते, बिंदास जाते. पण घरातून बाहेर पडताना एकच असतं, बाबा निघतेय, तुला सांगून निघतेय, आणायचं तूच घेऊन यायचं मला रिटर्न. ते कसं आणायचं ते तू बघ. हा इन्सिडेंट खूप मी एक्सपिरियन्स शेअर करीन. आता बँकॉकला अर्थक्वेक आलेला, तो क्षण सांगते. 22 का 23 तारखेला गेला ना, डेट एक्झॅक्ट माझ्या लक्षात नाही. पण त्याच क्षणाची, त्याच वेळेची आमची 20 तारखेची माझी ट्रिप संपत होती थायलंडची. ती संपली. त्याच्यानंतर आम्ही ओवीच्या सोबत ट्रिप प्लॅन करत होतो की चला आपण जरा फुकेत प्रवी ते सगळं करूया ओवीच्या सोबत आणि आपण बँकॉकलाच राहूया, कारण तिला ते सफारी वगैरे करायचं होतं. तर म्हटलं की ठीक आहे. आणि तेच हॉटेल जे आम्ही बुक करणार होतो. आणि मी तर सांगते तरी माझ्या अंगाला ते असं मन एकदम हे होतं आहे. कारण की काय झालं ना, त्या क्षणाला माझी बुकिंग होती 21 तारखेची आणि आम्ही विचार केला 29ला रिटर्न यायचं आहे. आणि माझी ना बैठक होती सोमवारची, हे होतं काहीतरी व्यास पौर्णिमा की गुरुपौर्णिमा. तर माझ्या मिस्टरांनी मी बोलली काही झालं तरी चालेल, मला रिटर्न यायचे सोमवारी. अगं तू 22ला जाणार आणि तू 24ला रिटर्न कशी येणार, ते तुम्ही बघा कसं ॲडजस्टमेंट करायची. नाही 25 तारखेला मला रिटर्न व्हायचं होतं. अगं मग 3च दिवस आपण का एवढ्या लांब जाणार आणि 3च दिवस राहणार, ते तुम्ही बघा, नाही तर तुम्ही तिथेच राहा. मी 24 तारखेला रिटर्न येईन, 25 तारखेची बैठक करीन, 26ला रिटर्न येईन तुम्हाला भेटायला. तर काय डोकं लावतं एका दिवसासाठी. नाही 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 मला बैठकीला जायचं आहे.
ते तुम्ही बघा. हो नाही हो मी काय तयारच नाही. नाही 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 मला जायचं असं माझं चालू झालं. आणि गुरुपौर्णिमा की व्यासपौर्णिमा की त्या दिवशीची बैठक आहे, मला नाही सोडायची, मला श्रवण पाहिजे, माझं डोकं सटकलंय. हां तर बोलले अगं नको हो नाही करता करता आम्ही ती ट्रिप शेवटी कॅन्सल केली. आणि ज्या आम्ही हॉटेलला होतो त्याचं काय झालं ते सगळं दिसलं सगळ्यांना. मी म्हणलं चला बघितलं राजकारण कसं असतं, हे असं राजकारण असतं देवाचं जे आपल्याला माहीत नसतं. आपण त्या क्षणाला घेऊन जगत असतो. अरे माझं एवढं मोठं नुकसान झालं, आता मी काय करू, माझं हे झालं, माझं एमकं गेलं, माझं तमकं गेलं. तू हे बोल की कदाचित हे जे गेले ना यापेक्षाही मला मोठं काहीतरी मिळणार आहे, त्यासाठी हे नुकसान झाले, बघ तुला खूप मोठं काहीतरी मिळेल आयुष्यामध्ये. आणि असं तर माझ्यासोबत बऱ्याच वेळ झालं. आणि त्यावेळेस म्हणजे घर मिस्टर असं करायला पाहिजे होतं, आपण नाही केलं ते बरं झालं. त्याच्यानंतर असं काहीतरी पुढे येतं ना मग मी देखा हे झालंय. हे तुम्ही स्वतः पण एक्सपिरियन्स करा, नक्की होणार. अगदीच. मग मला एक प्रश्न विचारायचा आहे, हे प्रश्न तुझ्याकडे आधी आलेले का कोणते माझे? कारण का मी तिला जेही प्रश्न पुढे विचारणार त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ती माझ्या पहिल्या प्रश्नात देऊन मोकळी होते. मला असं कमी हे का घेऊन बसले, मला असं झालंय. मी आता पुढचा प्रश्न माझा तोच होता की तू सुरुवातीपासून इंटरव्ह्यूच्या आधीपासून स्वामींचं बरंच बोलतेस किंवा तू वरचा किंवा देवाबद्दल बरंच बोलते. स्वामींचा तुझ्या आयुष्यात किती मोठा वाटा आहे? कारण का तू बैठकीला जातेस किंवा तू सगळ्या गोष्टी स्वामींच्या नावाने करतेस, तर त्यांचा किती मोठा वाटा आहे आणि त्यांच्याबद्दल आता व्यक्त व्हायचं असेल तर काय व्यक्त होईल? ते आहेत म्हणजे मी काय व्यक्त करणार किंवा मी काय त्यांच्यासोबत बोलणार, माझी काहीच लायकी नाही आहे म्हणजे देवाबद्दल बोलायची. कारण की त्यांच्यामुळे मी आहे. मी तर इतकुसं एवढं मोठं जगतातलं मी कुठेतरी इतकुसं असं म्हणजे सुईच्या दाण्यावर असं कोण आहे ना ते आहे मी. त्याच्यामुळे मी नाही व्यक्त करू शकत त्यांच्याबद्दल काहीच. पण त्यांच्यामुळे देवाच्यामुळे मी आहे. माझं कोल्हापूरला दर्शन म्हणजे देवाच्या जेव्हा दर्शनाला मी जाते तेव्हा ना बऱ्याच ठिकाणी असं होतं ना की ओळखीमुळे क्रेझी फूडीची जी ओळख मला मिळाली त्याच्यामुळे मला पटकन दर्शनही होतं. पण ना म्हणजे माझ्या बरोबरच्यांना असं वाटतं की ताई म्हणजे आपल्या चॅनलमुळे बघा किती ओळखीचे आहेत त्याच्यामुळे पटकन दर्शन झालं. हे माझ्या चॅनलमुळे दर्शन नाही झालं, हे यामुळे झालं त्यांनी राजकारण केलं की मला इथपर्यंत आणायचंय. तुम्हाला जोपर्यंत तो बोलवत नाही ना तोपर्यंत तुम्ही तिकडे जातच नाही त्याच्या दारात. जेव्हा त्याचं बोलवणं येतं तेव्हाच तुम्ही त्याच्या दारात जातात. मी अक्कलकोटला मला जायचं होतं, खूप वर्षांपासून मी ट्राय करत होती, नाही झालं. पंढरपूरची वारी झाली, त्याच्यानं तुळजाभवानीचं दर्शन झालं. दुसऱ्या दिवशी अचानक रात्री मला लेट झाला निघायला तिकडे. मग आता काय करू म्हटलं, एक काम करते आता, काय करू. मग दादाला फोन केला माझा की दादा लेट झालं, एखादं हॉटेल सुचव ना. म्हणजे एक काम कर ना, तू ना अक्कलकोटला जा, इकडनं जास्त काही लांब नाही आहे, पटकन पोहोचशील. म्हटलं एवढा रात्री हॉटेल नाही मिळणार. अगं तू जा तर खरं, सोय करणारा तो आहेस, तू का बोलतेस? आणि खरंच मला तिकडे त्यांचं जे भवन आहे ना महाराजांचं, तिथे माझी मठामध्ये त्या सोय झाली. सकाळी रात्री झोपते त्या म्हणतात, सकाळी नाश्ता काय करणार, हा चला बघू आपण कुठे जायचं ते. सकाळी नाश्त्याची सोय झाली, गरमागरम. आंघोळीचं पाण्याचं टेन्शन होतं, गरमागरम असं पाणी का अंग असं मस्त शेकूनच नाही गेलं, असं पाण्याची सोय केली. सोय सगळी केली, दर्शनाचीही उत्तम सोय केली. म्हणजे अजून काय हवंय तुला? तुम्ही विचारच नाही करू शकत की ते आपल्यासाठी किती मोठं करून ठेवतात. आपण मागताना गाडी पाहिजे, मला बंगला पाहिजे, मला हे पाहिजे, मला ते, एवढंच मागतो आपण. कारण की आपली बुद्धी एवढीच आहे, आपली बुद्धी केवढी एवढीच, आपण मागणार पण एवढंच, ह्याच्यापेक्षा आपण जास्त नाही विचार करणार. पण जर तुम्ही त्याच्यावरती ठरवलेत ना तर तो खूप काही देतो. आपली आई बघा, आई जेव्हा दुकानात जाते ना, आईने येताना खाऊ घेतलेला असतो आपल्यासाठी. म्हणजे शेवबुंदी पहिली आणायची, माहिती ना, शेवबुंदी मिळायची, बरंच काय काय असं वेगवेगळं खाऊ मिळायचं, म्हातारीची केस वगैरे असे काय काय असं तसे खाऊ बनायची आई. आता तर चॉकलेट बिकलेट येतात, पण आई आपल्याला घेताना दुकानातून किती खाऊ घेऊन ठेवते. पण आईला आपण जाताना काय सांगतो, आई माझ्यासाठी चॉकलेट घेऊन या. एवढीच आपली कॅपॅसिटी आहे, आपण तेवढंच मागतो आईकडे, आई माझ्यासाठी बावली घेऊन या, आई माझ्यासाठी कॅपॅसिटी घेऊन. पण आईने तुमच्यासाठी खूप मोठं राजकारण करून ठेवलंय. अरे माझ्या बाळाला काय काय हवंय, तशी ही माई माऊली आहे आपला देव, तिने खूप मोठं आपल्यासाठी मांडून ठेवलंय. आपण नाही विचार करू शकत. आधीपासूनचे जे ब्लॉग बघितलेत किंवा रील किंवा आतापर्यंत तू टिक्का लावणं अजून विसरली नाहीयेस किंवा तू ती सवय अजून तुझ्याकडेच आहे. ते काय आहे ना, स्मरण म्हणजे डोक्यावरती हे जे आपण कुंकू लावतो, ही आपली संस्कृती आहे. मी जेव्हा वेस्टर्न घालते ना किंवा इंडियन घालते, वेस्टर्न घालते, काही कपडे घाला, ते शॉर्ट पण घातले
तरी कुंकू हे माझ्या कपाळाला कंटिन्यू असतं. कारण की असं असतं की आपण स्मरण लावलं की आपण स्मरणार्थ राहतो. अच्छा. समोरचा ज्या तुझ्याकडे बघणार तर ज्या बघता क्षणी त्याचं नजर तुझ्या नजरेला भिडली का ते दिसणार ना डोक्याला, कपाळाला दिसणार ना. त्याचं असलेलं नसलेलं तिथेच काय वाईट आपल्याशी वागणारच नाही, विषयच मिटला. म्हणजे वाईट वागणार असं तर होऊच शकत नाही, पण ते काय आहे की मला असं वाटतं की नाही आपण स्मरणामध्ये राहावं म्हणून ते आपण स्मरण लावून जावं. माझ्या बॅगेतच असतं. आणि जे काही आहे ते ऑफकोर्स आपले जे कोणी व्ह्युअर्स आहेत त्यांच्यामुळेच आहे. फ्लाय विथ रंजिताला एवढं सगळं तुम्ही भरभरून प्रेम दिलं, कारण क्रेझी फूडी रंजिता हे आपल्याकडे सोशल मीडियाचं माध्यम होतंच. त्याच्यामुळे मला खूप काही असं सगळ्यांना समजावून नाही सांगावं लागलं. विश्वास ऑलरेडी होता, फक्त त्यांना तो दाखवून द्यायचा होता, जो आता दाखवून दिलेला आहे. अगदीच अगदीच. पण माणूस म्हटलं की आपण चुका करतो. बरोबर. बऱ्याच चुका होतात. अशी कोणती चूक रंजिताकडून झाली आहे ती तू या उद्योजिकेला जी आज हा इंटरव्ह्यू बघते तिला सांगशील की मी केली आहे ही चूक, तू नको करूस? अरे बापरे, कठीणच प्रश्न केला. कारण की मी चुका करताना पण डावळा मी एक चूक करते की मला वेळेवर नाही पोचता येत. हो हो याची मी साक्षीदार आहे. म्हणजे ना माहित नाही हे माझ्या आयुष्यामध्ये असं का आहे. ओके, पण मी तर सांगते तुम्ही वेळेवरती पोहोचा. मी 1 तास आधी पण निघाले ना घरातून, आणि समजा 9ची ट्रेन आहे, मी 1 तास जर आधी निघाले ना तर ती ट्रेनच लेट होती. राजकारण बघा काय आता म्हणायचं, राजकारणच म्हणायचं. ती ट्रेनच लेट होते. आणि मी जर 9ला 5 कमी असताना घरातून निघाली ना ती ट्रेन मला भेटणारच ती 10 मिनिटं लेट होते. मग माझ्या मिस्टरांना मी सांगते बघ मी म्हणून लवकर नाही निघत, मला 1 तास एअरपोर्ट तिकडे स्टेशनला बसून राहावं लागतं. मी वेळेवरती निघाली की मला बरोबर ट्रेन मिळते. आता आज इकडे यायचं होतं, मी 2:45ला घरातून निघाली, 1 तास दाखवला. म्हटलं चला आपण लवकर निघायचं आणि लवकर पोचायचं, आज आपण लवकर सगळ्यांना भेटायचं. म्हटलं हे आपण लवकर भेटूया, जरा गप्पा बिप्पा करू व्यवस्थित. लवकर भेटायचं, लवकर पोचायचं वेळेवरती. किती वाजता पोचली मी? खूप लेट. तोच प्रॉब्लेम होतो, माहित नाही कसं काय होतो, पण ते होऊनच जातं. आणि जर मी ऑन टाइम निघाली ना की म्हणजे मी असं ते टायमिंग शेड्यूल ठेवलं ना की मला जर 4 वाजता पोचायचे तर मी 3 वाजता निघते, मी बरोबर पोहोचणार 4 वाजता. पण जर मी हा विचार पोहोचला ना की नाही मला लवकर नाही, मी लवकरचा विचार केला ना की मला लवकर पोहोचायचं आहे म्हणून लेट झाला. तिचेच लाला लँड तर काय. पण हे असं होतं माझ्यासोबत. बाकी असं मी असं म्हणजे माझ्याकडनं असं पटकन एखाद्याला, म्हणजे मी बोलकी आहे त्याच्यामुळे असं होतं माझ्याशी बोलताना की पटकन आपण बोलताना नाही असं बोलून जातो एखाद्या गोष्ट. तर माझे मिस्टर नाही बोलतात तू बोलताना थोडं भान ठेवून बोल, तू असं फ्रीली बोलायला जातेस का, समोरच्याला पण कदाचित म्हणायला लागेल. मग सगळं बोलून झालं मी त्यांना सॉरी बोलते, पटकन काय बोलली असेल तर सॉरी, हां खरंच सॉरी सॉरी सॉरी. आणि ते असं ना असं मला असं प्रत्येक क्षणी मला असं वाटतं की माझ्यामुळे कुणाचं मन दुखू नये. त्यांना माहिती नाही कळतं की नाही, पण मला असं ते मनाला खात राहते, अरे 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 आपण असं बोललो, असं नाही बोलायला पाहिजे होतं. मग ते नंतर मी शांत बसली की मला आठवतं की अरे मी असं पटकन बोलली का, हो आता पटकन फोन करून बोलायला पाहिजे, मी तुम्हाला असं बोललेली ना सॉरी हां. मग ते म्हणते नाही त्याचं काही मी काय मनावरतीच नाही घेतलं, म्हणजे ते असं तू असं नकळतपणे बोललीस की ॲक्च्युली ते काही नव्हतंच, पण मला असं वाटतं नाही मला असं नव्हतं बोलायचं ना. मग ते असं ते थोडंसं मनाला असं लागत. पण ॲक्च्युली मी खूप बोलताना विचार करत असते की नाही हे आपल्याला समोरच्याच्या मनाला लागता कामा नये. हा पूर्ण विचार करत असते असं. सो हा संदेश देशील की वेळेवर पोहोचा. हां, वेळेला पोहोचणं खूप गरजेचं आहे, कारण की वेळ गेली का ती वेळ परत येत नाही आयुष्यामध्ये. आपल्याला बिझनेसमध्ये असं म्हणतात की टाइम इज मनी. टाइम इज मनी, परफेक्ट. येस. सो आता रॅपिड फायरचे काही प्रश्न आहेत, छोटेच आहेत. चालेल. सो वेळ न घेता तुला त्याची उत्तर द्यायची. पहिला धाडसी निर्णय जो सगळ्यांनी विरोध केला पण तू ऐकलंच नाहीस? आपलं चॅनल सुरू करायच्या अगोदर. ओके. क्रेझी फूडी रंजिता हा जो चॅनल आपण सुरू केला त्यावेळेस म्हणजे बऱ्याच जणांचा विरोध होता, पण तो घेतला. सगळ्यात मोठं फेल्युअर काय होतं आणि त्यातून काय शिकलीस? आपला परका असेल, जवळचा असेल, विश्वास हा खूप विचारपूर्वक ठेवा, कारण की प्रत्येक समोर येणारा व्यक्ती हा तुमचा शुभचिंतकच असेल हे नाही तुम्ही समजू शकत. ठीक आहे, कधी कधी जे दिसतं तसं नसतं म्हणून तर जग फसतं असं असतं ना. ते थोडंसं विचार करून ठेवा. जेव्हा तुमच्यावर विश्वास बसत नव्हता इतरांचा तेव्हा नक्की काय केलं रंजिताने? माझ्यावरती विश्वास बसत नव्हता तेव्हा मी काहीच नाही केलं.
जस्ट म्हणजे म्हणतात ना, म्हणजे मी एकच माझा मंत्र जपते, जस्ट इग्नोर आहे नमा. जे माझे आहेत ते मला सोडून जाणार नाहीत आणि जे माझे कधी नव्हतेच ते माझ्यासोबत राहणार नाहीत. जस्ट इग्नोर आहे नमा. तुझ्यातली बिझनेस वुमन आजही कुठे घाबरते? घाबरत तर मी खरं सांगू तर कशालाच नाही. म्हणजे मी खरंच, म्हणजे देवाची कृपा, कारण मी खरंच घाबरत नाही. कारण माझ्यासमोर जर माझा देव आहे तर मी का घाबरू ना. मी तर जे काही निर्णय घेतोय तो मी त्याला विचारून घेते आहे, तर मग मी का घाबरू. म्हणून मी नाही घाबरत. एक मंत्रा इन लाईफ, प्रत्येकाचं एक ब्रीदवाक्य असतं आपल्या आयुष्याचं, आपण ते जगत असतो. एक असतो मंत्रा. काय आहे तुझा मंत्र? जस्ट इग्नोर आहे ना मा. हाच मंत्र मी आजपर्यंत जपत आलेली आहे. व्यवसायात एक नो गोष्ट, म्हणजे मी काहीही करेन पण ही गोष्ट नाही. आपला एक उसूल असतो, मी सगळं काही करेन पण मी हे नाही करणार, तत्व असतं. ते काय आहे तुझं? मी काही करेन पण जे की आपलं म्हणतात ना बजेट फ्रेंडली ट्रिप आहे, पण त्यासोबतच आपलं एक स्लोगन आहे, राहण्याची खाण्याची फिरण्याची उत्तम सोय ही मला द्यायचीच आहे. एनी हाऊ. कधी कधी असं होतं की आपल्याला ट्रिप एखादी असते ना ती खूप महाग पडते. आपल्याला फ्लाईट खूप महाग पडतात, आपण त्याच्यामध्ये खूप अर्निंग नाही करत, अगदी ट्रिप टू ट्रिप असते ती. तरीही मी त्यांना त्याच सोयी देते आणि त्यांच्यासोबत तरीही मी जाते. बऱ्याच ट्रिपमध्ये आमचं नुकसानही झालंय, पण तरीही मी त्यामध्ये तडजोड नाही केली त्यांच्या ट्रिपमध्ये किंवा त्यांच्या सर्व्हिसमध्ये नाही. मी जर हे ठरवलं तर मला हे द्यायचं आहे, माझं आज नुकसान होईल, उद्या मला प्रॉफिट मिळेल, तो बिझनेस आहे. पण जे ठरवलंय तेच ठरवलंय, खाण्याची राहण्याची फिरण्याची उत्तम सोय. पण रंजिता, आता व्हॉट नेक्स्ट? म्हणजे एक स्वप्न पाहिलंस की तुला ब्लॉगर व्हायचं आहे, ते तू झालीस. तुला फ्लाय विथ रंजिता ओपन करायचं होतं, ते तू आता खूप यशस्वीरित्या करते. पण आता पुढे काय? म्हणजे आता पुढे रंजिता आता कोणत्या क्षेत्रात आम्हाला दिसणार आहे? आगे आगे देखो होता है क्या. नाही, मी खरं सांगू तर मी माझ्या आयुष्याच्या म्हणजे मी कधी विचारही केला नव्हता जे मला देवाने दिलेलं आहे. म्हणजे मी कधीच आयुष्यात विचार केला नव्हता की म्हणजे मला एवढी लोक ओळखतील किंवा काय हे ते, मी नाही विचार केलेला. पण मी माझा प्रयत्न मात्र सगळा करत असते. की मला जर असं आहे की म्हणजे जे काही काम करते त्याच्यामध्ये अगदी 100% टाकून काम करते. जे काही काम असेल, म्हणजे जेवण पण माझे 100% टाकून. मला एखादा आपण जेव्हा व्हिडिओ हॉटेलचा शूट करतो ते रात्री आम्ही 2-2, 3-3 वाजेपर्यंत पण केलेले आहेत. मला ताप असतानाही केलेले आहेत. माझा ताप आल्यामुळे असा कंटाळा करत अजिबात नाही. तेव्हा देखील मी माझे 100% दिलेले आहेत आणि ते 100% करतच मी ते शूट केलेले आहेत. ट्रिपलाही जातो. म्हणजे मी आयुष्यामध्ये कोणतंही तुम्ही काम करा, मनापासून करा आणि तुमचे 100% देऊन ते काम करा, तरच ते चांगले होतात. नाहीतर मग ते कुठेतरी काहीतरी त्याचं थोडंफार राहूनच जातं. बघा आता जसं मी तुझ्याशी बोलते, मी जर 100% देऊन नाही बोलली ना तर ते फेक स्माईल ते तसं नका करू. 100% देऊन केलं ना तर ते छान होतं सगळं. म्हणजे आता तू 1000% देते असं मला वाटतंय. म्हणूनच सगळ्यांना वाटतं की फेक स्माईल आहे, कारण की हा स्वभाव आहे. तर आणि कसं असतं ना, जेव्हा तुम्ही ना ऍक्ट करत असतात ना तेव्हा ना ते तुम्ही काही क्षणापुरतीच जपून ठेवू शकता, कारण की तुम्ही 24 तास ऍक्ट नाही करू शकत. पण जर तुमचा मूळ स्वभाव तसा असेल ना तर तुम्ही तो बदलू नाही शकत. म्हणजे मी जर तुझ्यासोबत अशी हा स्वभावच नाहीये माझा, तर मी ते थोड्या वेळेस दाखवू शकते ना तुला. त्याच्यानंतर तो काहीतरी टॉपिक निघणार आणि मग माझी पूर्ण स्माईल तुला दाखवावी लागणार असं आहे. तर तुमचं जे काही ऍक्च्युअल स्वभाव आहे ना त्याच्यासोबतच जगा, ऍक्टमध्ये नका जगू. ठीक आहे, तर ऍक्टिंग पुरती ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचा जो ऍक्च्युअल स्वभाव त्याच्यासोबत जगा आणि आयुष्य बघा किती छान आहे. खूप मस्त आहे. आणि हाच एक शेवटचा प्रश्न आहे की जी 16 वर्षाची रंजिता आज हा इंटरव्ह्यू समजा बघत असेल आणि जी उद्योजिका आहे, तिला बनायचे उद्योजिका, आणि ती हा जर इंटरव्ह्यू बघत असेल आणि तिला तिच्या भिंतीवर एखादा कोट लावायचा असेल आणि तो ती रोज बघेल आणि तो व्यवसाय सुरू करेल, तर रंजिता तिला काय एक कोट देईल? कोट देण्यापेक्षा मी असं सांगेन ना की तुम्हाला जे हवंय ना तुमच्या आयुष्यामध्ये, मला माझं फ्लाय विथ रंजिताचं 30 चाकांचं विमान हवंय. 30 चाकांचं विमान. हा लक्षात ठेव. म्हणजे पुढच्या वेळेस समजा मी मज्जा पिंक वरती आले तर मला तू हा प्रश्न करायचा, 30 चाकांचं विमान. आपलं जे काही स्वप्न आहे ते आपण समोरच्याला सांगून ठेवायचं आणि अशा व्यक्तीला सांगा ना की जो तुम्हाला सारखा येऊन डिवचेल. म्हणजे डिवचेल असं म्हणजे तू सारखा विचार, हे काय झालं रे, म्हटलं तू गाडी घेणार होतास, हे काय झालं रे, तू हे करणार होतास, तू फ्लॅट घेणार होतास, हे का सांगायचं त्याला?
कारण की तुम्ही तुमच्या शुभचिंतकाला सांगितलं ना, तर तो तुमचा म्हणजे तुमचा ना त्या मित्रांना आयुष्यामध्ये कधीच जाऊ देऊ नका, जो तुम्हाला नेहमी चांगलं सजेशन देतोय की अरे तुझ्या आयुष्यामध्ये तू हे कर ते कर, कारण की ते तुमच्यासाठी खूप मौल्यवान आहेत. तर असंच करते. खूप मस्त, फार पॉझिटिव्ह अप्रोच आहे तुझा आयुष्याकडे बघण्याचा आणि सगळ्यांकडेच बघण्याचा, म्हणून सगळे इतकं प्रेम करतात आणि खूप नाती तुझ्याकडे जोडली जातात आपोआप. पण इतकं सगळं फ्लाय विथ रंजिताचं असताना एक विशेष ऑफर आहे जी महिलांसाठी असते आणि महिला फार जास्त प्रमाणात रंजितासोबत उडण्यासाठी तयार असतात. त्याबद्दल काय सांगशील? मला खूप आनंद होतोय की महिला नॉर्मली एकट्या बाहेर निघताना खूप घाबरत असतात, पण जेव्हा फ्लाय विथ रंजिताचं नाव येतं ना, तर त्यांचे मिस्टरही बोलतात अगं रंजिता आहे ना, हा जा. हा विश्वास खूप महत्त्वाचा आहे. सो फ्लाय विथ रंजिता ट्रॅव्हल्स ही फॅमिली ट्रिप तर घेऊन जातातच, पण स्पेशली लेडीजसाठी एक नंबर बेस्ट आहे. म्हणजे त्या सिंगलही येऊ शकतात, फॅमिलीसोबत येऊ शकतात, फ्रेंड्ससोबत येऊ शकतात. आपण कॉर्पोरेट बुकिंग वगैरे ह्या सगळ्याच करतात. लहान मुलंही एन्जॉय करतात, वयोवृद्ध तर एन्जॉय करतात, पण लहान मुलंही माझ्यासोबत तेवढंच एन्जॉय करतात. आणि स्पेशली माझ्या मैत्रिणींसाठी ही बजेट फ्रेंडली आपण ट्रिप प्लॅन करत असतो. आणि नुसतंच बजेट फ्रेंडली नाही, तर राहण्याची, खाण्याची, पिण्याची उत्तम सुविधा जसं की मी सांगितलेलं आहे. आणि आता आपण लवकरच EMI पण सुरू करणार आहोत. अच्छा, खूप मस्त. म्हणजे इन फ्युचर मज्जा पिंकच्या स्त्रियांसोबत आपण एक ट्रिप प्लॅन करू शकतो. ओके, पण तुम्हाला जायचं असेल तर कमेंट सेक्शनमध्ये प्लीज रिप्लाय करा की तुम्हाला रंजितासोबत जर मज्जा पिंक सोबत जायचं असेल, कुठे जायचं असेल, कधी जायचं असेल, रंजिताला टॅग करा, मज्जा पिंकला टॅग करा. आपण नक्की एक ट्रिप, एक कोलॅबरेशन करूया. प्रत्येक उद्योजिकेचं एक स्वप्न असतं की मॅगझिनच्या फ्रंट पेजवर माझा खूप मोठं एक फ्रंट पेज माझ्या नावाचा असावा. तुझा पुढे तो होईलच ही आशा आहे आम्हाला, पण तरीही त्याआधी मज्जा पिंककडून एक मॅगझिनचं छोटंसं कवर खास तुझ्यासाठी. आय होप तुला ते आवडेल. वाह, किती छान आहे. वा वा, थँक्यू सो मच. खूपच गोड दिसते मी याच्यामध्ये. थँक्यू सो मच. मज्जा माणसाने स्वतःच्या प्रेमात असावं, या डेफिनेशनचा जर कोणता पॉडकास्ट असेल तर तो हा आहे. कारण का खरंच रंजिता तू खूप स्वतःच्या प्रेमात आहेस आणि विच इज गुड. ही खूप चांगली गोष्ट आहे. आणि जसं तू आता बोललीस की जगाला सांगते मी माझ्या प्रेमात आहे, तर सगळे तुला डिवसणार आता, अरे तुझ्या प्रेमात आहे ना, मग तुला ते आठवणार सतत. 30 चाकाचं विमान, 30 चाकाचं विमान आठवण करून द्यायची. नक्की नक्की नक्की. जेव्हाही हा संवाद आपला इंटरव्ह्यू लाईव्ह होईल, प्लीज कमेंटमध्ये एव्हरी मंथ येऊन, एव्हरी वीक येऊन रंजिताला टॅग करून, तिच्या चॅनलला टॅग करून हे कमेंट करा, रंजिता 30 चाकांचं विमानाचं काय झालं. आणि थँक्यू सो मच. तू हा संवाद केला आमच्यासोबत आणि एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह दिला आयुष्याकडे बघण्याचा. थँक्यू सो मच. फ्लाय विथ रंजितासाठी खूप खूप शुभेच्छा. अच्छा, ऐका, आपण सगळं बोललो, पण फ्लाय विथ रंजिता सोबत बुकिंग करण्यासाठी काय करायचं हे नाही सांगितलं. येस प्लीज, ते सांगितलं पाहिजे की नाही. आपली फ्लाय विथ रंजिताची वेबसाईट पण आहे www.flywithrangita.com. त्याच्यावरती जाऊन तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि आपलं इंस्टाग्रामचं पेज पण आहे फ्लाय विथ रंजिता, तर तुम्ही त्याच्यावरती फॉलो करा. म्हणजे तुम्हाला एक्सपिरियन्स काय काय असतो सगळ्यांचा तो कळेल. अँड रिअली खरंच थँक्यू सो मच. आणि आय होप तुला मजा आली असेल. आय होप मज्जा पिंकमध्ये येऊन मज्जा खूप जास्त आलेली आहे मला, आणि मलाही भरभरून बोलायला मिळालंय. असा पॉडकास्ट असेल तर मला खूप आवडेल. थँक्यू. माझं फ्रंट पेज पण दिले. थँक्यू सो मच. आणि तू उठ, शिक आणि स्वतःची वाट स्वतः तयार कर, कारण तुझ्यातच आहे जग बदलण्याची ताकद. आणि हीच आहे बिंग वुमनची खरी ओळख. बिंग वुमन, तिची स्वप्न, तिची दिशा. नमस्कार, मी अंकिता अशोक प्रतिभा लोखंडे घेते तुमचा निरोप. मज्जा पिंक या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.